हां. पण हे सामान्य माणूसच विसरतो की खरा हिरो तो आहे, कारण हिरोला हिरो करणारा कोण आहे? ते हिरो आहे. सामान्य माणसं. हां. त्यामुळे दिसण्यावरती काय हो? ते आहे नाही. उद्या कुठेतरी गरम पाणी पडलं, स्किन जळाली, दिसणं खराब होतं. आतलं जे आहे, माणूस. मनातलं जे आहे तो माणूस महत्त्वाचा आहे. त्यामुळे कसाही दिसू दे काय फरक पडतो? कसं आहे, हिरो कशामुळे होतात? आत्ताच्या जगामध्ये हिरो 2 गोष्टींमुळे आहेत. एक वीर जे लोक असतात ते याच्यावरती दुसऱ्याचं रक्षण करून तो माणूस हिरो होतो. पण आत्ताच्या जगातले जे हिरो आहेत किंवा चित्रपटी हिरो आपण म्हणतो, जे दिसण्यावरती हिरो होतात, या हिरोंना हिरो कोण करतं? तर तुम्हाला ते आवडतात, सामान्य माणसाला तो आवडतो म्हणून सामान्य माणूस त्याला मोठा करतो आणि सामान्य माणूस त्याचे चित्रपट बघतो, हे करतो, त्यामुळे तो हिरो होतो. पण हिरोला हिरो करणारा कोण आहे? तो सामान्य माणूस आहे. म्हणजे खरा हिरो कोण आहे? तो सामान्य माणूस. पण हे त्यांच्यातलं स्वतःतलं जे आहे त्यांनी जर ठरवलं तर त्या हिरोला झिरोसुद्धा ते करू शकतो. एका मिनिटात तो झिरो होऊ शकतो. त्यामुळे दिसण्यावरती कधी सौंदर्य असू नये. सौंदर्य असावं ते आत्मिक असावं, इटर्नल असावं. IT क्षेत्रात जाण्या अगोदर मी आमचं शिक्षण आणि राहणीमान हे सदाशिव पेठेमध्ये एक रूम आणि किचन याच्यामध्ये वाड्यामध्ये मी वाढलेलो आहे. आमचं मंदिर होतं कृष्णेश्वर शंकराचं मंदिर, त्याचे पुजारी म्हणून आम्ही होतो. माझे आजोबा, माझे पणजोबा लक्ष्मण शास्त्री द्रविड यांची सामवेदाची शाळा त्या मंदिरात होती आणि राणायानी पद्धतीने ते सामवेद गायन करायचे. त्यांची त्या काळी 1939 साली आणि 1942 साली 2 पुस्तकं पण प्रसिद्ध झाली. 1942 साली. 1939 आणि 42 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात. स्वातंत्र्य. आणि त्यांचं ते ओरिएंटल संग्रहालय जे आहे पुण्यातलं, त्याच्यामध्ये त्याचे कॅसेट्स पण उपलब्ध आहेत. आजही उपलब्ध आहेत. आणि त्यांनी सामवेदाच्या याच्यावरती ती पुस्तकं लिहिलेली, साम गायनाची. त्याचे संदर्भ पण इतिहास संशोधक मंडळात आहे, भारत इतिहास संशोधन मंडळात. आणि त्यांनी स्पष्ट म्हणलं की ह्यांच्यानंतर ती पद्धत गाण्याची लुप्त होईल, कारण पुढे शिकणारं कोणी नाही आहे. असे आमचे पणजोबा होते. माझे आजोबा हे सोलापूरच्या नरसिंगगिरजी मिलमध्ये विविंग मास्टर होते. विविंग मास्टर म्हणजे हेड ऑफ द मिल बेसिकली. आणि ते क्रिकेट खेळायचे. इंग्लंडला हिंदू जिमखान्यातर्फे क्रिकेट खेळून आले. आणि ही वॉज अ विकेट किपर. दीप देवधर, CK नायडू हे त्यावेळेला त्यांच्याबरोबर, अबिद अली यांच्याबरोबर टीममध्ये ते होते. आणि त्यांचे फोटो, बोटीवरचे फोटो वगैरे सुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे अजूनही मी ते संग्रही ठेवलेले. तो जुना अल्बम आहे काळ्या पांढऱ्यातला, तुम्हाला पाहायचं दाखवू शकतो मी. तर ते झाले आजोबा. माझे वडील जे होते त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. पण तो स्वातंत्र्योत्तर काळ होता, कठीण काळ होता. त्यामुळे वडिलांना डेडिकेटेड क्रिकेट खेळता आलं नाही. आणि ते सोलापूरच्या पार्ककडनं खेळायचे, पार्क जिमखानाकडनं. पण गंमतशीर असं होतं की आमची आई BSc BEd झालेली आणि ती शिक्षिका होती. आणि समहाऊ त्यांचं त्यावेळेला लव्ह अफेअर झालं. आणि आमची आई 3 वर्ष वडिलांपेक्षा मोठी होती. ते आई खो खो खेळायची, वडील क्रिकेट खेळायचे. खो खोच्या ग्राउंडवरनं क्रिकेटचं ग्राउंड शेजारीच येते. त्याच्यावरती नजरानजर झाली, त्यांचं एकमेकांवर प्रेम जमलं. मी लग्न करायचं ठरवलं. मग आई BSc BEd आणि वडील काहीच करत नव्हते. तर आजोबांनी विचारलं की कसं काय करणार? तर आई म्हणली मी नोकरी करेन, काळजी करू नका. आणि मग आईनी नोकरी केली. किती सालचा काळ असावा हा? असं गृहीत धरा की साधारण 1960च्या दरम्यान 62-63 असा एखाद्या मुलीचा विचार असणं की मुलगा नाही कमवत तर मी नोकरी करेन आणि त्या प्रेमाला न्याय देणं, हे कौतुकास्पद आहे. मग त्यानंतर काय झालं की वडील जेव्हा क्रिकेट खेळत होते तर आजोबांचा धीर सुटायला लागला की मुलीच्या जीवावरती हे करतोय वगैरे असं. आजोबां म्हणले ते योग्य वाटत नाही रे, तर तू आता नोकरीला लाग, आता तू पण कमवायला, ते तू माझ्या इथं याला ये, नरसिंगगिरजी मिलमध्ये लेबर म्हणून कामाला ये. तर वडिलांनी 1-2 महिने केलं. आमच्या मातोश्री म्हणल्या की मला ते पटत नाही, त्यांचा डिप्लोमा तरी त्यांनी कंप्लीट करावा, तोपर्यंत मी नोकरी करेन, मी घरात पैसे देईन, त्यांचा डिप्लोमा कंप्लीट होते. मग त्यांना वडिलांनी माझ्या त्यावेळेला डिप्लोमा कंप्लीट केला. डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केला. त्यानंतर त्यावेळेला मुठा डॅमवरती त्यांना नोकरी पहिली लागली सिव्हिल इंजिनिअर. त्यावेळेला इंजिनियर्सची कमतरता होती.
त्यामुळे 60चा काळ. 60 कडे इंजिनिअरिंगचा ट्रेंड मला वाटतं की 70-80च्या दशकात जास्त आला. जास्त झालं. त्यानंतर त्याच्या आधी तसं हे नव्हतं. वडिलांनी मोठा याच्या डॅमवरती कामाला होते. माझा जन्म त्यावेळेला झालेला नव्हता. बरं. माझ्या बहिणीचा जन्म झाला होता, माझाही झाला होता. 69च्या सुमारास वडिलांचा जॉब तिकडं सुरू झाला. मग आईनी जॉब सोडून दिला. आई म्हणली आता मला घराकडे बघायचे, मुलं आहेत. आईनी जॉब सोडून दिला त्यावेळेला. आई हरिभाई देवकरणला शिकवायची. हां, सोलापूरची. तर जब्बार पटेल घ्या किंवा फैयाज घ्या, फैयाज ही त्याची विद्यार्थी. बापरे. बऱ्याच फेमस लोक आईच्या विद्यार्थी. म्हणजे आता याच्यावरती कॉमेंट्स पण येतील. विजया तांबेकर नाव होतं त्यांचं. बापरे. आणि मग तिथनं मग मुठा डॅमवरनं परत विषयाला मुठा डॅमवरनं पुण्यामध्ये यायचं, कारण पुण्यामध्ये वाडा होता. पुण्यामध्ये आमचं सगळं कूळ आहे खरं. बरं. आमचं कूळ पुण्यातलं, पण आजोबा सोलापूरला गेले, मग सांगलीला गेले. तर मग पुण्यामध्ये यायचं, म्हणून मग आईने ते सजेस्ट करून पुण्यामध्ये डॉक्टर बेकला वडिलांनी घेतली. त्यावेळेला अलेम्बिक डॉक्टर बेक आताची कंपनीचं नाव, त्यावेळेचं डॉक्टर बेक. ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये डॉक्टर बेक केमिकल कंपनी आणि वडील सिव्हिल इंजिनियर, असं ते विचित्र कॉम्बिनेशन होतं. कष्ट खूप वडिलांना. डेप्युटेशनवरती अंकलेश्वरला गेले, अंकलेश्वरचा पूर्ण प्लॅन केला. आम्ही दर सुट्टीला अंकलेश्वरला त्यांना भेटायला जायचो. काळ तसा खडतर गेला. खडतर म्हणजे कसं, पैसे कमी होते, पण वडील तिकडे असल्यामुळे डेप्युटेशनचे पैसे खूप मिळायचे. DA वगैरे असे अलाउन्सेस जास्त. त्यामुळे त्या मानाने बाकीच्यांच्या मानाने आम्ही थोडेसे सधन होतो. तशी कमतरता नव्हती. म्हणजे वडील आले की मजा असायची, कपडे आणायचे वगैरे. आणि वडील तसं सगळ्यांचं करायचं. म्हणजे वडिलांना बंड्या म्हणायचे. मग बंड्या आला की मग बहिणीला काय घेऊन यायचे. नाही का पूर्वीची ती पद्धत. तसं विचाराने आणि सगळ्या गोष्टी सदन असणारे आई वडील लाभणं हे पण एक पुण्यही म्हणता येईल. बरोबर. तुम्ही अमेरिकेत जवळजवळ 7 वर्ष नोकरी केली. त्याच्या अगोदर तुमचं शिक्षण कुठे झालं? शिक्षण माझं बेसिक सुरुवात झाली माझी 10वीची नुमोवी, नूतन मराठी विद्यालय. इथं पुण्यातलं. बरोबर. आप्पाभवन चौकातलं नुमोवी हे माझे बेसिक हे एज्युकेशन. 5वी ते 10वी. त्याच्या आधी नूतन बालविकास मंदिर म्हणून हे होतं, छोटी शाळा होती. ती सदाशिव पेठेतच होती. आणि 10वी नंतर 11वी 12वी मी SSPMSला केलं. मग SSPMS नंतर आमची सगळा ग्रुप फर्ग्युसनला गेला. आम्ही फर्ग्युसनला गेलो. आमचं SSPMSला आम्हाला एक हे होतं की इलेक्ट्रॉनिक हा ऑप्शनल सब्जेक्ट 11वी 12वी. त्यामुळे फर्ग्युसनला आम्हाला बाय डिफॉल्ट इलेक्ट्रॉनिक्स मिळालं 11वी 12वी. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स हा खूप पॉप्युलर हे होतं. आणि मग इलेक्ट्रॉनिक्स करताना आमच्याबरोबर एक मित्र होते आमचे, दीपक जोशी म्हणून. ते आपटे हायस्कूलला शिकवायचे. तर ते शिकत पण होते आणि शिकवत पण होते. त्यांचं कॉम्प्युटरचं नॉलेज होतं. ते रोज आणि लोरा मॉरिस ट्रस्ट म्हणून आहे, तिथं पण ते शिकवायचे. तर त्यावेळेला कमोडर म्हणून असा एक छोटा बॉक्स असायचा. त्याच्यामध्ये बेसिकचा प्रोग्राम करायचा, रन करायचा आणि संपलं. म्हणजे तो प्रोग्राम गेला, सेव्हिंग वगैरे काही नाही. असं ते एज्युकेशन होतं. तर त्या रोज अँड लोरा मॉरिस ट्रस्टलाच असे 10-12 टी डबडी डोनेट केलेली त्या परदेशी यांनी. तिथं शिकायला जायचं तर आम्हाला टायमिंग नाही मिळायचं, एवढी ती हे होती. पण पैसे नव्हते. त्यामुळे कृपेने, जोशींच्या कृपेने ते रात्री आम्ही 2-2:30ला तिथे शिकायला जायचो, गुपचूप. आणि कॉम्प्युटर शिकायला. हे SYBSC मध्ये असताना. म्हणजे जायचं कसं, मग रात्री 2-2:30ला इथनं बिबवेवाडीतनं तिथं कुठे जाणार. तर ते जमणार म्हणजे पटकीने मिळून जाणार नाही, हे नाही. मग त्या लावून झोपायचो. म्हणजे कॉम्प्युटर शिकताना सुद्धा आम्ही म्हणजे तो आपोआप म्हणजे इट वॉज फन, ॲडव्हेंचर. आता बघितलं तर आताचे लोक म्हणतील की अरे खूप कष्ट पडले. नाही काय, मी कष्ट नाही म्हणणार. इट वॉज रिअली फन. की असं मजा वाटायची की 2:30 वाजता तो गजर वाजायचा. ते जुनी घड्याळ असेल, टिक टिक टिक, पीप 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 पीप, तो वाजायचा. मग तो वाजला की बंद करायचं, खायचं. शिकायला तिथं ते जो काय 1 तास 1.5 तास मिळायचं ते करायचं. आम्ही रात्री घरी यायचं सायकलवरनं, सायकल मारत मग बिघडेल येऊन झोपायचं. असं त्यावेळेला सुद्धा 3-3:30 पर्यंत तिथं शिकायला थांबायचं. कोल्हापूरला तुम्ही शिक्षण काही दिवस, त्यानंतर मग BSc झालं. BSc झाल्यानंतर कोल्हापूरला MCMला ॲडमिशन घेतली. MCM कोल्हापूरचं त्यावेळेला नवीन सुरू झालं होतं. आणि पुण्याची जी MCA आणि MCS बॅच होती ती पण 2री का 3रीच बॅच होती. तर MCS आणि MCSच्या आमच्या बॅचच्या वेळेला त्यांच्या एक्झाम ज्या होत्या त्या 2 पेपरमध्ये आल्या, म्हणजे BScच्या लास्ट इयर. तर आमच्या बऱ्याच मित्रांनी दिल्या, बरेच पास पण झाले चांगले. पण मी मिस झाली म्हणा, कळलं नाही मला काय ते, ती मिस झाली होती. मी BSc झालो. मी खुश होतो, कारण माझ्या त्यावेळेचा जो संघ होता, म्हणजे त्यावेळेचा मित्रपरिवार होता,
त्यामध्ये मी एकटाच पास झालो होतो. बर, BSc. हां, क्या बात आहे. बर. बाकी TYBSc झालेले एकटाच होतो. बाकीचे सगळे एकाचे 25 बॅकलॉग, एकाचे 20 बॅकलॉग, एकाचे 5 बॅकलॉग, मिनिमम 5 बॅकलॉग तरी प्रत्येकाचे होते. एक विषय किती होते मग? 5 बॅकलॉग, 20 बॅकलॉग हां, कारण पहिल्या वर्षापासून हा, पहिल्या वर्षापासून. पहिल्या वर्षापासूनचे सगळे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. ओके ओके. हा काही काही तर सगळे बॅकलॉग, थर्ड इयरपर्यंत बॅकलॉग. आणि बरेच लोक म्हणतात की तेवढे बॅकलॉग का, कारण त्यावेळेस प्रोफेसर्स होते, हा. त्यांचं 3 वर्ष संपत आलं होतं. बरं. प्रत्येक वर्षी काहीतरी मागणीमुळे संपवलं. मग त्या प्रत्येक वर्षी त्यांनी मागणी केली, संप झाला, परीक्षेच्या ओव्हरलॅप व्हायचं, पोर्शन कंप्लीट व्हायचं नाही. ते मागण्या करायचे, विद्यार्थी म्हणायचे पुढे ढकला आम्हाला, ते पुढे ढकला पुढे ढकला. आणि तिसऱ्या वर्षी सगळ्यांचे सगळे सब्जेक्ट असं अशी झालं. बरीच पोरं होती. बरं बरं बरं. आम्ही त्यातनं सुटलो. मी फर्स्ट अटेम्प्ट पास झालो. बरं. पास झालं, पण त्याच्यामध्येच आनंद होता की अरे फर्स्ट अटेम्प्ट पास झालो. पण मग करायचं काय पुढे? तर निवांत बसलो होतो मित्रांबरोबर गप्पा मारत. त्याच्यात सर्वात वासरत लंगडी काय ना, त्याच्यात एक माझ्यापेक्षा शहाणा ढमढेरे म्हणून एक आमचे होते, राजू ढमढेरे. मी बसलेलो तो म्हणला, आला तिथं, काय करतो म्हणलं आतल्या इथं? म्हटलं बसलं, म्हणलं पास झालो. इथं काय वेळ वाया घालवतो तू यांच्यात, चल म्हणलं. आणि गाडीवरती 2 व्हीलरवरती बसवलं. चल म्हणलं कुठे कुठे परीक्षा दिल्या आहे, पुढचं काय शिकायचं आहे? म्हटलं काय, मी IMDRची दिली होती, MBAची. आणि त्यांनी म्हणते त्याच्यात कमी गुण मिळाले, लिस्टमध्ये नाव नाही लागलं. त्यांनी पण ते डोक्यात किडा घातला होता की तू पोस्ट ग्रॅज्युएट झाल्याशिवाय थांबायचं नाही. म्हटलं आता करायचं काय? तर घरी येऊन वडिलांना म्हटलं की आता मला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं. म्हटलं कुठे करू? म्हटलं आता काय कळे ना मला, बाकीचे सगळे स्कोप संपले, परीक्षा संपले, पुढच्या वर्षी करायचं. तर मग वर्ष गेलं की मग वाया जायचं. कंटिन्युटी राहत. हां. या वर्षीच घेतलेली बरी म्हटलं ॲडमिशन. तर त्यावेळेला आमचे कोल्हापूरला माझे मावसोबा ॲडव्होकेट नानिवडेकर, माधव नानिवडेकर, बरं. त्यांचे खूप क्रिमिनल लॉयर्स होते ते. त्यांचे पण खूप दबदबा होता यामध्ये. इवन पुण्याला पण ते यायचे. तर पुण्याची एक केस होती म्हणून ते पुण्यात आले होते. तर वडील म्हणले त्याला पोस्ट ग्रॅज्युएट करायचं म्हणतोय. अरे ये की म्हणले कोल्हापूरात. आमच्या इथं नवीनच शाहू इन्स्टिट्यूटला MCM सुरू झालं. नवीन शाहू इन्स्टिट्यूट तेव्हा सुरू झालं? त्यावेळेस दुसरं वर्ष होतं. शाहू इन्स्टिट्यूट जुनं होतं, पण MBA प्रोग्राम होता. MCM प्रोग्राम त्या वर्षी. बरं बरं बरं. 2 वर्ष झाली ती, 1 वर्ष झालं होतं. म्हणलं मागच्या वर्षी सुरू झालं आहे, चांगला प्रोग्राम आहे, तू येऊन बघ आणि कर म्हणले तुला करायचं असेल. मग तिथं गेलो. तिथं परत परीक्षा झाली, रिटर्न इंटरव्ह्यू झाला, MCM तर व्यवस्थित याच्या थ्रूमध्ये MCMला ॲडमिशन घेतली. मग तिथं आम्ही MCM झालो. त्यावेळेचं MCM हे एकच MCM होतं, सायन्स बेस्ड. नंतर त्याचे कॉमर्स आणि आर्ट्स बेस्ड असे आता ब्रँचेस त्यांनी केले. आता ब्रँचेस वेगवेगळे आहेत. त्यावेळेला एकच होतं MCM. आणि त्यावेळेला रिलेटिव्हली कमी लोक कॉम्प्युटर क्षेत्रात कमी आले, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट करून. तर जसं तिथनं बाहेर पडलो, MCM झाल्यानंतर मग पुण्यात मला असं वाटलं होतं की जॉब म्हणजे आपल्यासाठी असं वाढून ठेवला तयारच असेल. हां. त्यात मी त्या दोन्ही वर्षी मी रँकमध्ये होतो, पहिल्या 5च होतो. तर त्यामुळे वाटलं की काय आपल्याला असं रँक होल्डर म्हणजे घ्या जॉब घ्या. पुण्यात आलो, भ्रमनिरास होणे याचा पहिला अनुभव तो आला की तुम्ही किती रँक होल्डर असाल, तुम्ही जेव्हा नवीन पायरी ओलांडत असता तेव्हा ती पहिल्यापासून सुरुवात असते. तुम्हाला तुमच्या याच्यावरती काही मिळत नाही, जबरदस्त. मागच्या याच्यावरती काही नाही, तुम्हाला परत शिकायलाच लागतं. खूप छान सांगितलं. तो MCMला घ्यायची ॲडमिशन, आणि सॉरी याला कुठे जॉब कुठे बघायचा, असं करत करत एक बरेच दिवस निराशा यायला लागली होती. काय करायचं? तेव्हा वय किती होतं? वय साधारण 22-23 असेल. 23 वर. बरं. निराश आली पुढे. हां, 21-22 असेल. निराश व्हायला लागलो होतो. तर आमचे एक मित्र रानडे म्हणून मित्र, त्यांचे वडील त्यावेळेला ज्ञानप्रबोधिनीला होते. त्यांच्या ओळखीत बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड, त्यांची इथं सुवर्ण सहकारी बँक, त्यांच्याकडे कॉम्प्युटराईज गोष्टी झाल्या होत्या. ते म्हणले तू करशील का त्यांच्याकडे? तिथे थत्ते म्हणून हे होते, तुम्ही कराल का? म्हटलं करू की, त्याला काय, आपल्याला आहे तो जॉब. थत्ते म्हणले बाकीचं माझ्याकडे काहीच नाही आहे, पण तुला कॉम्प्युटर क्षेत्रात करायचं ना. मग एकच काम आहे म्हणले, आमची रास्ता पेठेत बँच आहे, तिथं जायचं, फ्लॉपी टाकायची, तिथला डेटा कॉपी करायचं, परत यायचं आणि लक्ष्मी रोड ब्रँचमध्ये तो लोड करायचा. ही पहिली कामाची सुरुवात. पगार झाल्यानंतर MCM झाल्यानंतर MCM झाल्यानंतर 350 रुपये पगार. किती सालची गोष्ट आहे ही? साधारण 90 असेल. 90च्या दशकात तुम्हाला 350 रुपये पगार होता. हां, 91 असेल. 350 रुपये पगार. म्हटला ठीक आहे, म्हटलं सुरुवात तो होती. 15-20 दिवस झाले, पण 15-20 दिवसांनी लक्षात आलं की मी प्रोग्रामिंग काहीच करत नाही, जॉब आहे जगाला सांगायला. कारण तोपर्यंत फ्रस्ट्रेशन काय होतं की एवढं करून जॉब नाही, आता जॉब तर लागला आहे, पण जॉबमध्ये प्रोग्रामिंगचं काहीच नाही. ते प्रोग्रामिंगसाठी किती थांबायला लागेल त्याचं काय मला
अंत दिसेना, पेशन्स संपायला लागला. म्हटलं आता काय करायचं. मग ते पथेजा फोर्जिंग म्हणून एक कंपनी आहे, त्या पथेजा फोर्जिंगची ॲड आली होती की आमच्या इथं आम्हाला कॉम्प्युटरमध्ये काम करणार पाहिजे. त्यांच्याकडे अप्लाय केलं, त्यांच्या EDPला काम मिळालं. ते काम होतं फॉक्स प्रो वगैरे, त्यावेळेला जुनं आहे, त्याच्यामध्ये काम सुरू केलं. ते तिकडं यांना सांगितलं की मी जातो, म्हणलं मी तिकडं जातो. आणि ते 350 रुपयावरनं पगार झाला 500 रुपये. बरं. ही दुसरी पायरी, म्हणजे ठीक आहे 500 रुपये. तिथं काम प्रोग्रॅमिंगचं होतं. पण अगेन माझं बेसिक सगळं जे डेव्हलपमेंट होते, म्हणजे मला ज्याच्यामध्ये करायचं होतं ते सी प्रोग्रामिंग, युनिक्स हा माझा ध्यास होता. कारण त्याच्यामध्ये बेसिकली याक आणि लेक्स असे प्रकार आहेत, म्हणजे पार्सर्स किंवा इंटरप्रेटर्स कॉम्प्युटर्समध्ये, म्हणजे जे कंपाईल करून एक्झिक्युटेबल प्रोग्राम जे तयार करतात ह्युमन लँग्वेजमध्ये, तर ते सगळे सी आणि याक लेक्समध्ये असायचे. तर ते सी प्रोग्रामिंगचा ध्यास होता, सी युनिक्स. ते कधी करायला मिळेल म्हणजे विश्वास होता की नाही कधीतरी करायला मिळेल. हे तर फॉक्स प्रो होतं. फॉक्स प्रो इज व्हेरी ह्युमन लँग्वेज, म्हणजे त्याच्यामध्ये इंटरप्रिटरच येतात, मला तसंही नाही. सो फॉक्स प्रो ठीक आहे, फॉक्स प्रो तर फॉक्स प्रो ॲटलिस्ट आपल्याला अल्गोरिदमिक टच बेस कॉम्प्युटरच्या रिलेटेड काम करायला. तिथं सुरू केलं. थोडे दिवस गेले, 5 महिन्यांनी ते म्हटलं की आमच्या साताऱ्याला नवीन प्लॅन्ट होणार आहे, साताऱ्याला जाणार का. खरं सांगायचं त्यावेळेला पर्यायच नव्हते हो म्हणण्याचे. तुम्ही जाणार का जाणार, हे 2च पर्याय असायचे. तर जाणार का तर जाणार, नाहीतर मग जाणार असं. म्हणजे मग घरी जा. तर फार गंमतशीर पिरियड होता. कॉम्प्युटर्स त्यावेळेला जस्ट येत होते आणि त्या मानाने कॉम्प्युटर्सचे जे माझ्यासारखी लोक होती, सामान्य लोक, ती कमी होते. आणि जे टॉप नॉच होते ते युनिव्हर्सिटीमधनं डायरेक्ट TCS ला वगैरे उचलले जायचे. बापरे. जायचं साताऱ्याला तर साताऱ्याला जाऊन, साताऱ्याला EDP डिपार्टमेंटला, मग साताऱ्याला EDP. तिथं थोडंसं अजून जास्त इंडिपेंडन्स मिळालं. आणि इकडं 8-10 जण होते, तिथं मी आणि EDP इन्चार्ज आणि अजून एक पोरगं, आम्ही 3घच जण होतो. तर तिथं सुरू झालं. तिथले अनुभव तर इतके गंमतशीर आहेत की काही वेळेला त्याच्या डेटा एंट्री करायचा जो कॉम्प्युटर ठेवला होता तो असं त्या हॅमरच्या शेजारी होता. फोर्जिंगचा जो हॅमर असतो, आता हे तिथं पगार 800 रुपये. पगार 800 रुपये. तिथं मग बाहेर राहायचं. म्हणजे वडिलांचं त्यावेळेला तिथं साताऱ्याला एक स्लाईट चालली होती, तर त्यांना रेस्ट हाऊस त्यांनी दिलं होतं, त्याच्याबरोबरच मी राहत होतो त्यावेळेला. क्या बात आहे. म्हणजे तुमचा सांगली, सातारा, कोल्हापूरशी संबंध खूप आला. साताऱ्याशी पण आला, कोल्हापूर तर मी कोल्हापूरला माझी मायच म्हणतो. क्या बात आहे. कोल्हापूरच्या आठवणी काय सांगायचं. कोल्हापूरला आमचा मित्रपरिवार सगळा जो होता ना, आता खरं सांगायचं तर MCMचा जो हे आहे ना ग्रुप जो होता, तो सगळं बऱ्यापैकी सधन लोक ॲडमिशन घेतलेले, पुढे आलेले अशी लोक होते. पण नाही, माझा मुद्दा असा की एखाद्या भागात जेव्हा आपण राहतो तेव्हा खाद्य संस्कृती, आत्मीयता भयंकर कोल्हापूरच्या लोकांनी, भयंकर आत्मीयता, प्रेमळ लोक. म्हणजे खाण्याचं तुम्ही म्हणाल ना, तर त्यानंतर सुद्धा म्हणजे आम्ही अजूनही मिसळ खायला कोल्हापूरला जातो. फक्त मिसळ खायला. फक्त. क्या बात आहे. म्हणजे पोरं आली की पोरं म्हणतात मिसळ खायची. आता पोरं नाहीत, पण जेव्हा बेंगलोरवरनं मुलगा यायचा, बाबा मिसळ खायला जाऊ, मिसळ खायला जायचं, कोल्हापूरला जाऊ चल. आणि मग इथनं गाडी काढून मिसळ खायला कोल्हापूरला, पाटीलचं कॉकटेल ताराबाई पार्कमध्ये, आणि परत सकाळी जाऊन संध्याकाळी. म्हणजे तुम्ही मिसळ खाण्यासाठी पुण्यावरून कोल्हापूरला जाऊन आलेलो. आताही जाता? अजूनही जातो कोल्हापूरला तेवढे. आणि ती लोक भेटतात, आता ती जे लोक पण ओळखीचे आहेत, त्यामुळे प्रेम पण मिळतात. मिसळ हे कारण होतं. आमचे मावस भाऊ खूप स्वभाव, आणि मावस भाऊ आमचे खूप चांगले, त्यांची इंडस्ट्री आहे, घरचे सगळे स्वागतच असतं, त्यामुळे जायलाही आवडतं, नाही असं नाही. खूप इंटरेस्टिंग सांगितलं तुम्ही. तुमचा 800 रुपये पगार होण्यापर्यंतचा काळ सांगितला, तिथून पुढे आता 800 रुपयानंतर पुण्यामध्ये आता कसं झालं की ह्याला कुठेतरी प्रोग्रेसिव्ह पुढे कुठे जायचं, कारण तिथं EDP इन्चार्ज मी होणं शक्य नव्हतं. EDP इन्चार्ज म्हणजे एकदा काय सांगा. इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग म्हणून डिपार्टमेंट असायचं पूर्वी, की जेव्हा कॉम्प्युटर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स होते तर त्याच्यामध्ये EDP हे डिपार्टमेंट असायचं. तिथं सगळे इन्व्हेंटरी मेंटेनन्स व्हायचं, ऑर्डर प्रोसेसिंग व्हायचं, परचेस ऑर्डर्स तयार व्हायच्या, त्यानंतर याच्या म्हणजे किती तयार झालं हे मोजण्याचं, हे स्टॅटिस्टिकली मोजणं, त्याचे प्लस मायनस ठेवणं, आणि मग नंतर त्याच्या अकाउंटिंगसाठी उपयोग करणं, यासाठी एक डिपार्टमेंट असतं. त्यांचे 3-4 कॉम्प्युटर असायचे, काही ठिकाणी खूप जास्त पण होते. भारत फोर्ट सारख्या ठिकाणी 100च्या वर कॉम्प्युटर्स होते. थर्मॅक्सला होते पुण्यामध्ये. तर तो एक डिपार्टमेंट असायचं, त्याला इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. आता पुढे तुमचं म्हणजे हाही, पण याच्यानंतर तुम्ही अमेरिकेला गेला की त्याच्या? नाही, त्यानंतर
पुण्यामध्ये आलो. बरं. पुण्यामध्ये इंडस सॉफ्टवेअर म्हणून त्यावेळेला कंपनी होती. बरं. तर एक आमचा मित्र होता. तो मित्र म्हटला तू आता, मी म्हटलं अरे मला हे कुठे पुढे जात नाही राव, काय आहे का म्हणजे कुठेतरी प्रोग्रामिंग, ॲक्च्युअल प्रोग्रामिंग, अल्गोरिथमिक सी प्रोग्रामिंग करायचं किंवा बेसिकचं करायचं असं काहीतरी जमलं तर सी मध्ये. तो म्हटला सी मध्ये प्रोग्रामिंग करणारे पुण्यात एकच कंपनी आत्ता, इंडस सॉफ्टवेअर. विवेक मणिगे त्यावेळेला त्याचे CEO होते. अजूनही इंडस राहिली नाही, आता बदलत गेली नाव. तर म्हटलं ठीक आहे, म्हटलं मिळेल का. म्हटलं अरे तू फर्ग्युसनला होता ना. हो. फर्ग्युसनचे समीर वालावलकर तिथं, तू जेव्हा होतास तेव्हा UR जो समीर वालावलकर होता तो आता तिथं मार्केटिंगचा हेड आहे. म्हटलं हो का. म्हणलं त्यावेळेला ज्या इलेक्शनला ज्या ओळखी झाल्या होत्या त्या ओळखीतनं एक आमचे चितळे म्हणून मित्र होते, त्यांच्या थ्रू तिथं गेलो, समीरशी भेटलो. म्हटलं समीर म्हणजे असं फर्ग्युसनचा मी हे जॉईन करू इच्छितो. म्हणलं ठीक आहे. म्हणलं उद्या एंट्रन्स टेस्ट देऊन टाक, बघू आपण काय होते ते. त्यांची ती एंट्रन्स टेस्ट होती, टफ एंट्रन्स टेस्ट होती. इंडस्ट्री त्या टफ रिग्युलेशन प्रोसेसमधनं मग इंडस सॉफ्टवेअरला जॉईन झालो. मग इंडस ही त्यावेळेचं सिस्टीम प्रोग्रामिंग करणारी कदाचित जगातली वन ऑफ द कंपनी होती, म्हणजे मेनी कंपनीजपैकी एक होती. सिस्टीम प्रोग्रामिंग फार कमी करतात लोक. तर इंडस वॉज डेव्हलपिंग केस टूल्स. केस म्हणजे कॉम्प्युटर एडेड सिस्टीम ॲनालिसिस अँड डिझाईन, केस कॅड. तर ते ॲक्च्युली प्रोग्राम जनरेट करायचे. दे हॅड प्रोग्रामिंग, त्यांचं जे प्रोग्रामिंग इंजिन होतं ते UI प्रोग्राम जनरेट करायचे. त्यावेळेला ग्राफिक्स इंटरफेस होते. आता हे ज्यांना कॉम्प्युटर येतं ते तुम्हाला ते त्या प्रेक्षकांना ते कळेल. ग्राफिक्स म्हणजे कसं असतं, TV जसं दिसतं ना, टीव्हीवरती पिक्सल एनलाइट होतो आणि त्याने चित्र दिसतं. तर पूर्वी तसे ते टेक्स्ट बेस होतं, ते पिक्सल एनलाइट. ग्राफिक्स नव्हतं, म्हणजे असं बॉक्स नाही यायचा आणि बॉक्समध्ये कर्सर नाही यायचा. तो बॉक्स आणि कर्सर तुम्हाला पिक्सल इनलाइटिन करून काढायला लागायचं. बापरे. आणि हे बॉक्स दिसणं आणि कर्सर दिसणं त्याला GUI किंवा ग्राफिक्स युजर इंटरफेस, आणि त्याच्या आधीचा टेक्स्ट बेस इंटरफेस. सो टेक्स्टवरती GUI तयार करणारी प्रोबॅबली इव्हन मायक्रोसॉफ्टच्या आधीची कंपनी इंडस सॉफ्टवेअर होती. हे कुणालाही माहीत नाही, कारण त्यांनी कधी क्लेम केलं नाही. त्याला GUI म्हणतात हेच त्यांना माहीत नाही. त्यांनी आपलं त्याच्यासाठी तयार केलं ते. आणि मग इंडस सॉफ्टवेअरला काम सुरू झालं. बँक ऑफ अमेरिकाचा प्रोजेक्ट होता, लोन ओरिजिनेशन सिस्टीम बँकिंगमधली. ती त्याच्यावरती डेव्हलपर म्हणून मी होतो. ते डेव्हलप झाले. त्यानंतर थोडे हे झाले, रिफ्ट व्हायला लागले थोडेसे, की मद्रासला, चेन्नईला डेप्युटेशन होतं. पहिल्यांदा कधीच बाहेर गेलो नव्हतं. त्यामुळे थोडंसं होमसिकनेस या सगळ्या भानगडीमध्ये थोडेसे रिफ्ट झाले मॅनेजमेंटबरोबर. मी म्हटलं मी ठीक आहे म्हटलं. मग ते म्हटलं तुम्ही पुण्यात राहणार तर तुम्हाला असं करायला लागेल, कॉम्प्रोमाइज करायची वेळ लागली कामामध्ये, जॉब सॅटिस्फॅक्शन. थोडासा केला पण होईना. म्हटलं ठीक आहे म्हटलं आता काय करायचं. तर सिंगापूरला फाउंडेशन सॉफ्टवेअर म्हणून एक कंपनी होती. त्या फाउंडेशन सॉफ्टवेअरला सिंगापूरला डेप्युटेशनला लोक पाहिजे होते. तर आमचे एक मित्र त्याला ऑलरेडी जॉईन झाले होते फर्ग्युसन. तर ते त्यावेळेला तिथं आले, म्हणले तुम्हाला सिंगापूरला तू येणार का. म्हटला तुझं सायबेस झालं ना, सिंगापूरला जाता येईल तुला, फाउंडेशन सॉफ्टवेअर तू आपण म्हटलं ते घेतील का मला. म्हटलं कारण माझं म्हटलं सायबेस बेसिक आहे माझं. म्हटलं नाही तू ये, सायबेस जाणणारे खूप कमी आहेत, तू ये. त्यांच्याकडे गेलो, त्यांनी ते तिकडं जॉईन झालो. सायबेसच्या थ्रू सायबेसचा आधार घेऊन सिंगापूरला गेलो. सिंगापूरला 1 वर्ष आधी वाटलं, त्यावेळेला मग मध्यंतरी लग्न झालं त्याच पिरियडमध्ये. मुलगीचं बघितली जी मुलगी, ती फोटोत बघितले मी. फोटो बघून आईला म्हटलं की ही पसंत आहे, पण करून टाकू. किती वय होतं तेव्हा. किती माझं साधारण 24 वर्ष असेल. 24व्या वर्षी लग्न झालं. 25व्या वर्षी लग्न झालं. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये पत्नीचं, तुमच्या सौभाग्याचं खूप कौतुक केलं तुम्ही. लोकांना पण ते खूप आवडलं. लोकांनी त्याच्यावरती भरभरून कॉमेंट्स केल्या. जरा तुमच्या लग्नाची स्टोरी सांगा. माझ्या म्हणजे जेव्हा आम्ही बघायला, मी आई वडिलांना सांगितलं होतं की मी आता ह्याच्या पुढे कधीतरी बाहेर जाणार आहे. म्हणजे इथं मला स्कोप दिसत नाही, जॉब बघायचं तर मला बाहेरच जायला लागेल. तर जाताना मला असं काही करून जायचं नाही आहे की मी बेसिकली मोहाचे क्षण हा जो भाग आहे हा भाग अवॉइड करून पूर्ण फॅमिली तयार करून फॅमिली घेऊन मला जायचं. तर आय वॉन्ट टू गेट मॅरिड. हा सजेशन माझ्याकडनं आईवडिलांना होतं. आईवडील म्हणत होते ठीक आहे अजून थांबलं तरी चालेल. नाही आपण बघायला सुरुवात करू आणि ह्या नोव्हेंबरपर्यंत लग्न व्हायला पाहिजे. मग पण त्या सालच्या नोव्हेंबरपर्यंत 93च्या नोव्हेंबर. म्हणलं तुम्हाला मी म्हणलंय माझं गणित कच्चं आहे, मला साल काय आठवत नाही, पण त्या नोव्हेंबरपर्यंत लग्न करायचा प्लॅन होता. आम्ही बघायला सुरुवात केली. 1-2 मुली बघितल्या. मला काही एवढं
नाही झालं, म्हणजे अपील नाही झालं किंवा जमलंच नाही किंवा मुलगीच आली नाही किंवा मुलीच नाही म्हणली. मग ही तिसरी मुलगी अश्विनी, ही माझी बघितलेली तिसरी मुलगी. तर त्यांनी फोटो पाठवला, तर मी फोटो बघितला, म्हणलं मला हिच्याशीच लग्न करायचं, तुम्ही हो म्हणून सांगून टाका. तर ते म्हणले, मग थोडं एक दिवसाने ते म्हणले नाही आपल्याला त्यांच्याकडे जायचंय बघायला. म्हणलं बघायला कशाला जायचंय, माझा होकार आहे ना. ते म्हणले तुझा होकार आहे, तिचा होकार आहे की नाही तुला काय माहिती, ती नाही म्हणू शकते बरं का, तुला बघायचं आहे ना. म्हणले तू तिला बघून फोटो बघून पसंत केली, तिचं काय. म्हणलं हे बरोबर आहे, फेअर आहे. मग आम्ही तिकडं ते इथं पुण्यामध्ये गिरीश हाऊसिंग सोसायटी वारजाला तिथं राहतो. तिथं बघायला गेलो, रेग्युलर बघायचा प्रोग्राम, अगदी कांदे पोहे. अश्विनी त्यावेळेलाही भयंकर बोल्ड होती, म्हणजे असं तिने आधी एक दोघांना फार उडवून लावलं होतं. म्हणजे असं एक जण म्हणला मला यांना गाणं चांगलं, हां म्हणली गाणं वगैरे असे म्हणले. म्हणजे नंतर कळलेले किस्से तिचे पोरांना, म्हणजे असं तिने काय माहिती, म्हणजे असं एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी त्यावेळेपासून डॅशिंग. तिने बघितलं, ती म्हणली हो म्हणली, वडिलांना म्हणली तुम्ही ठरवलं ना, मी करूया म्हणले, मला आवडला मुलगा. त्यावेळेला माझं वजन फक्त 48 किलो होतं. म्हणजे अगदी बारीक. त्याच्यातले काही नातेवाईक त्यांच्याकडचे त्याला म्हणले पण, हवे एवढं बारीक कसं काय. ते म्हणले वडील स्वाभाविकपणे असं बोलतात. तर त्यावेळेला वडील म्हणले की वजन वाढवता येतं, बाकीच्या गोष्टी आणता येत नाही. त्यांचे वडील म्हणाले क्या बात आहे, वजन नंतर वाढेल, त्याची नका काळजी करू, मुलगा चांगला आहे, बॅकग्राऊंड चांगली आहे, करून टाका. ते लग्न ठरलं. मग ते म्हणले लग्न करायचं लवकरच करून टाकू. म्हणलं आता ठरलंय तर ठेवायला नको. म्हटलं नाही, नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर. तुमचं मत होतं? माझं मत. म्हणजे नोव्हेंबरला करायचं म्हणजे नोव्हेंबरला करायचं, आधी नाही करायचं. म्हणजे असं का नाही म्हणलं, एक कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये ती डेट होती, त्याच सुमारास करायचं. त्याचं काही खास कारण होतं? काहीच नाही, आलं डोक्यात. एक प्लॅन केला होता की नोव्हेंबरमध्ये करायचं, नोव्हेंबरमध्ये. बरं, पुढे मग नोव्हेंबर 30 तारखेची 30 निघाली, याला लग्न झालं. खूप धमाल केली त्या लग्नानंतर. लग्नाच्या आधी सुद्धा आम्ही खूप फिरलो. मी म्हणेन अरेंज लव्ह मॅरेज केलं आम्ही. आधी अरेंज केलं आणि मग लव्ह. पण तुम्ही म्हणजे इतकं दयेने एखादी गोष्ट प्रेझेंट करता, तुमची संयमाने शांत, तुम्ही म्हणाला त्या एकदम डॅशिंग होत्या, तर हे कसं जुळलं मग? आता एक जण शांत तर दुसऱ्याला उचलायलाच लागेल ना. असं आहे ना. म्हणजे आय डोंट थिंक इट्स हर चॉईस. तिला तशी डॅशिंग नाही आहे. पण मी जाऊ दे करत असताना मग ते सगळं सोडून जाऊन संसार तर होणार नाही ना. मग कुणाला तरी तो रोल करायलाच लागेल. म्हणजे शी इज डुईंग दॅट रोल. हा रोल प्ले आहे शेवटी. आता कधी ती जर मऊ पडायला लागली तर मी डॅशिंग असतो त्यावेळेला, पण तसे प्रसंग कमी येतात. पण मुद्दा असा ना सर, तुम्ही ज्यावेळी सिंगापूरला जाण्याची जी फेस होती तेव्हा तुमचं लग्न झालं. लग्नानंतर मग लगेच सिंगापूरला गेला? लग्नानंतर साधारण 3 महिन्यांनी ही अपॉर्च्युनिटी आली सिंगापूरची. लग्नाच्या नंतर आहे. मग तुमचं जे लग्न झालं ते कोणत्या नोकरीच्या बेसवरती झालं? आधीच्या इंडसॉफ्ट. म्हणजे सातारला 1800 रुपये पगार. 1800 रुपये त्यावेळेला 1800 होता. आणि लग्न ठरलं त्यावेळेला त्यांनी 3200 केला होता. म्हणजे 3200 रुपये महिना पगार होता. किती साली? साधारण आता तरी 93-94. 93-94. त्या दरम्यान तुम्हाला 3200 रुपये पगारावरती तुमचं 93 धरा. 95ला मी युएसला गेलो. 93ला. बरं, मग त्या पगारावरती तुमचं लग्न झालं. बरं, पुढे मग लग्न झाल्यानंतर मग मी सिंगापूरची अपॉर्च्युनिटी आली. मग त्यानंतर जबाबदारी आली की आता 3200 रुपयात काय होणार नाही. एक तर तो भाग, आणि इकडे थोडंसं रिफ्ट झाली होती मॅनेजमेंट. माझ्या होम सिकनेसने मॅनेजमेंटची मी चूक नाही धरत, माझीच चूक आहे. ठीक आहे म्हणलं, मग आपण याला सिंगापूरची आली जाऊ आपण. त्यावेळेला $1900 त्यांनी महिन्याला हे दिलं होतं. सांगितलं होतं की $1900 तुम्हाला महिन्याला. तर कन्व्हर्जन रेटप्रमाणे आपण बघतो की 19 गुणिले 30 होतं. सिंगापूर 30 होता. 30 रुपये म्हणजे भरपूर पैसे मिळाले इंडियाच्या हिशोबाने. 1930च्या हिशोबाने किती झाले मग? 60,000. तिथं गेल्यानंतर 1900 रुपयात काहीच होत नाही. मग तुम्हाला एक घर सुद्धा जर भाड्याने घ्यायचं 1 बेडरूमचं तर $1200 ते $1300. बापरे. पण हे कळलं कसं, तर तिथं गेल्यानंतर मग आता पाय तर टाकलाय पुढे, मागे तर घेता येत नाही. वर्ष अश्विनी त्यावेळेला अश्विनी इथनं फोन करायची, तुम्हाला सोडून गेला. 1 तास $50 माझे दर दोन दिवस $50 रडण्यामध्ये जायचे अश्विनीचे. $50? सिंगापुरी डॉलर. बरं. थांबायचेच नाही. अगं
काहीतरी दुसरं बोल, नाही तू परत ये, नाही तू परत ये. शी वॉज लाईक फिलिंग अलोन. लग्न बरोबर आहे ना, हा तो म्हणजे नवीन फेस देर इज नथिंग रॉंग. पण तो आम्ही आता त्या सगळ्या काळाकडे गमतीने बघतो. पण तो पण त्यावेळेला ती आत्मीयता होती, लगाव होता. राईट. तर मग त्यावेळेला सिंगापूरला मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय आता होईल ते तसं होईल. मग 3 महिन्यांनी अश्विनीचा व्हिसा झाला. अश्विनीने व्हिसा तिचा माझ्या बहिणींना आणि तिने आणि वडिलांनी ते मुंबईला जाऊन तो व्हिसा करणं वगैरे ही सगळी प्रोसेस होती ती तिने केली सगळी कंप्लीट. व्हिसा स्टॅम्प केला आणि मग त्यानंतर नशिबाने माझ्या फाउंडेशन सॉफ्टवेअरने तिकीट दिलं तिला. नाहीतर म्हणलं हे तिकीट नाही देणार म्हणलं म्हणजे लागला, म्हणजे ते एक ते $1900 होत तर काय नाही आणि हे सगळे उद्योग. मग अश्विनी त्यानंतर 3 महिन्यांनी आली. आल्यानंतर पहिली परिस्थिती अशी होती की दोघांना स्वतंत्र घेऊन राहता येणं शक्यच नव्हतं, कारण काही राहिलंच नसते. पैसे राहायचे सोडा, जेवायचे पण हालत झाली असते. मग तिथं पद्धत कशी आहे की 3 जण 3 बेडरूममध्ये 3 जण राहतात. एका बेडरूममध्ये ओनर राहिलेला दाखवतात, ते ओनर येत नाही आणि बाकीच्या 2 रूममध्ये 2 कपल्स राहतात आणि ते वेगवेगळं भाडं देतात. मग त्या दृष्टीनं मला 550 ते 600 भाडं पडलं. दुसऱ्याला एक आमचं कदम म्हणून मित्र होता, तो दुसऱ्या बेडरूममध्ये. आणि ओनर जेव्हा येईल तेव्हा येईल, म्हणजे तो नुसता दाखवायचं, लिगली दाखवायला की तो ओनर आहे आणि आम्ही टेनंट होतो, तसं चालायचं. तसे ते आम्ही एकत्र राहिलो. किचन शेअर करायचं आणि हे तो फार कठीण काळ जायचा, कारण प्रत्येक दोघांची नवीन लग्न झालेली, बायकांना त्यांचं कदम तुमचे मित्र? कदम मित्र होते. ते पुण्याचे होते, सांगली, सातारा, कोल्हापूर? मुंबईचे होते. मुंबईचे होते. बरं. आणि मग ओनरचं जिथं राहत होता त्याची 2 घरं होती, त्यातलं ते दुसरं घर होतं ते काहीतरी कायद्याने ते त्याच्या हातातनं गेलं, त्यामुळे तो पण राहायला आला. त्याची कुटुंब म्हणजे त्याला 2 मुली वगैरे, लहान वयात येणाऱ्या मुली वगैरे, असं सगळं ते. आणि मग ते TV वगैरे एकत्र शेअर करायचा वगैरे असं. तर पहिलं वर्ष आमचं लग्नाचं म्हणजे हनुमून पिरियड हा असा गेला. सिंगापूरमधले एक वर्ष? सिंगापूरमध्ये. बरं, क्या बात आहे. सगळ्यांबरोबर राहत आम्ही पहिलं वर्ष काढलं. बरं बरं बरं. त्याची फ्लेक्झिबिलिटी मॅरेजमध्ये म्हणतो आपण, लग्नामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये, फ्लेक्झिबिलिटी किंवा रिसिलियन्स जो आला तो खरं भगवंताने आम्हाला सिंगापूरमध्ये तशा पद्धतीने राहून तो विसरलो. आणि एकत्र कुटुंबात आम्ही तसं दोघंही तसे फार राहिलो नाही, म्हणजे आजी आजोबा आहेत, अशा एकत्र कुटुंबात. तेव्हा त्यांना काय म्हणायच्या तेव्हा? सगळे आपण एकतर इंजिनियर, त्यात आपण एवढ्या बाहेरच्या देशात आलोय आणि इथं सगळं असं राहावं लागतंय, काय त्यावेळेला तुम्हाला खरं सांगू का, इतकं फास्ट होतं ना, वी डिड नॉट हॅड टाइम टू थिंक अबाउट इट. तिने कधीच मला असं म्हणलं नाही की तू मला कुठे आणून सोडलं. म्हणजे मी तिकडं, मुलींची तक्रार असतेच, तू आई वडिलांकडनं मला घेऊन गेलास वगैरे, मी तिथं लाडाची होते आणि तू काय मला इथं पप्पाची परी असं पॅटर्न. त्याचं ते थोडं पप्पा की परी पहिल्या मुलींचं असतं. पण तेवढं सोडलं तर असं खूप काही तिने असं मला त्या दृष्टीने त्रास दिला नाही. जे काय ते सहन केलं. नवीन नवीन होतं, पुरणपोळ्या सुद्धा कधीतरी केलेल्या आयुष्यामध्ये. तर तिथं होळीला पुरणपोळी करायची, सगळे सण करायचे ना पहिलं वर्ष. ते पुरणपोळ्या करणार कशा? करायला गेली, ते पहिलं चुकलं, तो गूळ त्यांनी काळाच आणला होता, ते जमलं नाही. मग त्या ओनर जो होता त्यांनी गूळ आणून दिला, हे रडत बसली. मग म्हटलं कर परत, म्हटलं जाऊ दे, ते टाकून परत कर. त्याने परत मग ते पुरणपोळ्या पाहायला गेलं तिथं वगैरे असं. तिचा पण तो लर्निंग पिरियड होता. सगळं स्वयंपाक. त्यांचं वय काय होतं? अश्विनी माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. ओके. शी वॉज जस्ट, आम्ही आमचं बालविवाह म्हणतो नॉर्मल, पण तसा तो नाहीये आताच्या तुलनेत. ठीक आहे, पण नो प्रॉब्लेम. तर मग सिंगापूरवरनं परत आलो. तर परत आल्यानंतर बातमी होती अश्विनी म्हणजे आमच्याकडे. 1 वर्ष झालं, कॉन्ट्रॅक्ट संपलं. सिंगापूरमधनं आम्ही इंडोनेशियाला पण डेप्युटेशनवरती त्यांनी मला पाठवलं होतं. चांगलं काम केल्यामुळे इंडोनेशियाला एक टेक्नॉलॉजी हे करून आम्ही सिंगटेल म्हणून कंपनी होती तिथं काम, सिंगापूर टेलिकॉम. त्यांचं इंडोनेशियाला पण ब्रांच होती. तर इंडोनेशियाला कामाला गेलो होतो, 2 आठवडे. तिथलं थोडे बाताम वगैरे या सगळ्या गोष्टी तिथनं बघितल्या, जेवढ्यात जमतील तेवढ्या, जेवढ्या खर्चात जमतील तेवढं पैसे साठवून. आणि मग 1 वर्षाने सिंगापूर टेलिकॉमनी मला ऑफर दिली होती. आणि सिंगापूर टेलिकॉमने दिली होती, फाउंडेशन सॉफ्टवेअरनी दिली होती. 3ही कंपन्यांकडनं ऑफर होती की तुम्हाला हे करायचं. समहाव मला वाटत होतं की दिस इज नॉट हाऊ इट शुड गो. आय हॅव टू मूव्ह आउट, कारण लग्न झाले आणि बाकीच्या मित्रांची लग्न त्यावेळेला झाली नव्हती, त्यामुळे दे वेर सेफ. काही लोकांनी त्या ऑफर घेतल्या, पण माझी त्यावेळेला फायनान्शियल नीड थोडीशी जास्त होती बाकीच्यांपेक्षा, कारण लग्न झाले आणि फॅमिली करायची म्हणजे थोडे पैसे जास्त पाहिजे. बरोबर. म्हटलं आता इथनं कुठे जायचं, म्हटलं आता US ला बघावं.
त्यावेळेला पण आमचे तुमच्या डोक्यात तरी का आलं US ला जावं, अमेरिकेला जावं असं का? शेवटी काय माहिती आहे का, कॉम्प्युटर्समध्ये तुम्हाला ॲक्च्युअल काम करायचं, त्यावेळेला ॲक्च्युअल कॉम्प्युटर्समध्ये चांगली कामं जी व्हायची, डेव्हलपमेंटची काम, ती US ला व्हायची. म्हणजे मायक्रोसॉफ्ट घ्या किंवा या ज्या त्या कंपन्या नामांकित सगळ्या तिथंच होते. बरोबर भारत इंडियामध्ये तशा खूप कमी कंपनी. बरोबर. आणि सिंगापूरमध्ये ज्या होत्या ते सगळे हे जरी सिंगापूर टेलिकॉम पण EDP सारखंच होतं. इट इज मोर ऑफ अ मेंटेनन्स. तेवढा पुरते प्रोग्राम तयार करायचे, अशी पूर्ण सिस्टीम तयार करायची, त्याचं प्रॉडक्ट तयार, हे फक्त US मध्ये होतं. एक तो भाग झाला. US ला गेला तुम्ही मग? हां, मग ते US ला आमचे स्नेही एक अश्विनीच्या शेजारी एक शिरीष जोशी म्हणून राहायचे. तर ते ICIM म्हणून कंपनीमध्ये त्यावेळेला होते. त्या ICIMची US ला ब्रांच होती. तर ते हायरिंगच्यासाठी इंटरव्ह्यू घ्यायला वगैरे सिंगापूरला यायचे. ते यायचे, म्हणजे त्यांची कंपनीच यायची. तर ते आले, तर ते म्हणले, तू काय करते अश्विनी, अतुल काय करतो? म्हणलं मी सध्या हे करतोय. तुला यायचं आहे का अमेरिकेला? म्हणले. त्याला सांगितलं मी सायबेसमध्ये आहे, याच्यामध्ये आहे. त्या सगळी बॅकग्राऊंड सांगितली, युनिक सायबेसवरती आहे, फ्रेमवरती काम करतो. ते म्हणलं आम्हाला पाहिजे तसे प्रोफाईलचे लोक, तुला यायचं आहे का US ला? म्हटलं चालेल ना. म्हटलं लकच. हां. मग ते म्हणले, ते आले, त्यांचा इंटरव्ह्यू झाला, फोन त्यांनी त्यावेळेला फोनवरती इंटरव्ह्यू, सगळं सेट झालं. म्हणजे आपण करून टाकू, H1चं कन्फर्म झालं. म्हटलं मी काय करू आता? ते म्हणले दे सोडून, आणि हे पुण्यात तुझं विसा प्रोसेसिंगला टाकलं आहे, सोडून दे. आणि त्यावेळेला हे यांच्या सगळ्यांच्या आल्या होत्या, ऑफर्स होत्या. सगळ्यांना सॉरी म्हटलं, धन्यवाद, महिन्याची नोटीस दिली, आणि आम्ही परत आलो. तिथे भारतात परत आलो. तर त्यांनी विसा जो टाकला होता तो समाव 3 महिने झालाच नाही, आणि हवा टाईट, कारण ती नोकरी सोडलेली, हातात पगार नाही. इथं बायको प्रेग्नंट झालं, तर त्यावेळेला कळलं. आणि बायको प्रेग्नंट, म्हटलं आता खर्चाचं करायचं काय? हां, मग आता करायचं काय पुढे? सगळे गणितं घातलेली, सगळे म्हणले अंगावरती यायला लागले, फजितीच होण्याचे चान्सेस जास्त. म्हटलं आता काय करायचं? कसं बसं पेशंटली अगदी सगळ्यांची गोड बोलत, मग त्या ICIMला फोन, त्यांचा तो शिरीष जोशांचा घरी फोन यायचा, त्यांच्या घरी. मग तिथनं त्यावेळेला फोन एवढा पॉप्युलर नव्हताच म्हणजे कोणाकडे, आमच्या घरी पण फोन नव्हता त्या. मग त्यांच्या घरी जायचं, मग त्यांचा फोन आला की मग त्यांच्याशी बोललो. म्हटलं अहो असं असं झालंय, तर विसा हे केला, तर विसा अजून आलाच नाही. ते म्हटलं काय म्हणतोय? म्हटलं हो. म्हटलं तुला माहीत नाही का? म्हटलं तुझा विसा करून पाठवला आहे त्यांनी. म्हटलं नाही अहो, म्हटलं माझ्याकडे विसा आलेला नाही आहे. ते म्हटलं बरं ठीक आहे. ते पण डेप्युटेशन लावते कुठेतरी बाहेर दुसऱ्या कंपनीवर, त्यामुळे त्यांना ऑफिसचं काही माहिती नसायचं. ते म्हटलं मी उद्या ऑफिसला जातो, बघतो, तुला सांगतो, तू उद्या परत संध्याकाळी या. मी उद्या संध्याकाळी परत फोन करतो. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आलं, ते म्हणले एक्स्ट्रीमली सॉरी अतुल, काहीतरी गडबड झाली आणि यांनी विसा फाईलच केलेला नाही. बापरे, धक्काच नाही. हां, मी म्हटलं मग आता? नाही म्हणलं, मी ते लावून आलो रांगेला, फाईल होईल, जास्त वेळ लागणार नाही, 10-15 दिवस. म्हटलं 10-15 दिवस एवढ्यात होईल का? म्हटलं, कारण विसा, अमेरिकेचा विसा एवढ्या दिवसात कसा होईल? म्हणजे मला ऐकायला उत्सुकता लागून राहिली. वेळ लागेल असं एक गृहीतक होतं. म्हणले होईल 10-15 दिवसात. तर त्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएशनला US मध्ये खूप डिमांड होती. त्यामुळे MCM झालेला विसा मला ॲक्च्युली त्यांनी 3 दिवसात पास केला. 15 दिवस सांगून 3 दिवसात दिला. 3 दिवसात तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं. प्रेक्षक हे खूप महत्वाचं आहे. पुढे तो 3 दिवसात विसाचे कागद लॉयरकडे आले. तिथल्या त्या लॉयरनी पोस्ट केले, मला पाठवले. कुरिअर 2 दिवसामध्ये आलं. 5व्या दिवशी माझ्याकडे कुरिअरने पोस्ट होतं, आणि मी 8व्या-9व्या दिवशीची अपॉइंटमेंट मला मिळाली याची लगेच. स्टँड इन लाईनमध्ये गेलो, तर लाईनमधला पण एक्सपिरियन्स आता तुम्ही त्या मोठ्या लाईनमध्ये थांबलो होतो. तुम्हाला लाईनमधचे एक 2-4 किस्से खूप सांगण्यासाठी, त्यावेळेला विसाचे जे किस्से. नक्की. लाईनमध्ये उभा होतो, तर पुढे एक माणूस उभा होता, भैया होता. पान बिन खाल्लं. म्हटलं पान खाओगे क्या? म्हटलं नहीं, मैं पान नहीं खाता. म्हटलं मैं पान खाता हूँ. म्हटलं ठीक है. म्हटलं आप क्या करने वाले हो? म्हटलं मैं US जाने वाला हूँ, परमानेंट रेसिडेंसी. म्हटलं आपको कैसे मिलेगी? बोला मेरे भाई उधर है, उसने पेपर भेजा है. म्हटलं हो का? म्हटलं मग ठीक है, आप क्या करते हो? मैं म्हटलं मैं पान लगाता हूँ बनारस में. म्हटलं हाँ. फिर म्हटलं उधर जाके क्या करूँ? म्हटलं पान लगाऊंगा. हे कन्सेप्ट क्लिअर आहे. मी इथं पान लावतो, तिथं पण जाऊन सॅन हाऊसला जाऊन मी पानाची टपरी टाकणार. आणि अशी लोक त्या लाईनमध्ये होते, आणि त्या लाईनमध्ये मी एक ग्रॅज्युएट झालेला कॉम्प्युटरमध्ये जाणारा, आणि असं माझ्यासारखे पण खूप होते, नाही असं नाही. मग बराच वेळ थांबलो. मग नंतर एक माणूस आला तिकडनं एम्बसीचा, सगळ्यांचे पेपर बघतो. माझा पेपर बघितला. म्हटलं तुम्ही या लाईनमध्ये का थांबले? म्हटलं मला सांगितलं विसाची लाईन, तिकडे जा म्हटलं. तर पहिला एक कोणी नाही आहे तिथं खिडकीपाशी, तिथं जा, ते होऊन जाईल. म्हटलं असं का? म्हटलं तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट आहे.
एवढा दर्जा होता तेव्हा. त्यावेळेला पोस्ट ग्रॅज्युएटला एवढी मागणी होती. क्या बात आहे. प्रेक्षक लक्षात आणि घ्या. मग तिकडं ते गेलो होतो, तिने बघितलं, तिने म्हणलं असं बघितलं, हां ठीक आहे. म्हटलं तू कुठनं आहेस, हे पुण्यात नाहीस का, हे कुठे झालं, सायबरला, ठीक, काय काय शिकलं, हां. ते कॉम्प्युटरमधले तिने 1-2 प्रश्न विचारले सी लँग्वेजमधले, ते सांगितले. मग तिथं जाऊन कुठे काम करणार, मग ते ICIM वगैरे त्यांचा पत्ता सांगितलं. ठीक आहे म्हणले, विसा अप्रूव्ह, गो. म्हणलं अरे बापरे, म्हणजे लवकर झालं म्हणलं. फायनली मिळाला. हां, रिलेटिव्हली लवकर झालं म्हणलं. आता माझं तर झालं आणि बायकोचा पण माझ्या अंदाजाने H4 त्यावेळेला करायचा होता. तर ते मी H4चं तिचं प्रोसेसिंग झालं नव्हतं. ते म्हणले करून देऊ म्हणले होते आपण. पण आता या अनुभवाने मला कळलं की मी तिथं असताना आय कुड पुश इट, लाईक 2-3 दिवसात मी ते करून घेऊ शकतो त्यांच्याकडनं. मी ऑफिसला डोक्यावरती, मी नाहीच गेलो ऑफिस, तुमच्या डोक्यावरती बसला. तसं US ला गेलो. तर US ला ICIMच्या हायरिंग डिपार्टमेंटनी इतकी मोठी गफला करून ठेवला. त्यांच्याकडे एक कॉन्ट्रॅक्ट आलं होतं, त्याच्यामध्ये त्यांना 30-35 लोक पाहिजे होते. मग त्यांनी सगळे हायर केले होते. पण ते कॉन्ट्रॅक्ट अजून चालू झालं नव्हतं, म्हणजे साईन ऑफ नाही झालं. आणि त्यांनी ते 30-35 लोक पोटेन्शियल म्हणजे 100% होणारच म्हणून आणून त्यातला मी एक होतो. आम्ही ते मोटेलला, त्यांनी एक इझी मोटेल म्हणून होतं जीमध्ये, तर आम्ही राहायचो मोटेलला. मजा भरपूर केली, स्विमिंग टँक वगैरे मोटेलचा वगैरे. आणि आपली इथली राहणीमान त्यावेळेला खूपच हे होतं, साधं होतं. मोटेलमध्ये राहणं सुद्धा फार भारी वाटेल. जा ते कोक घ्या याच्यातनं, वेंडिंग मशीनमधून. आता तुम्ही सगळीकडे बघता, पण तिथं कसं ते मजा वाटायचं, प्रीमियम वाटायचं. स्विमिंग टँकमध्ये पाहिजे तेव्हा उतरा वगैरे वगैरे असं. तर ते एन्जॉय आम्ही तसं 1 महिना केलं. पण कुणाचंच पोस्टिंग होईना. बापरे. आणि पगार पण नाही कुणाचा, कारण पोस्टिंग नाही तर पैसे नाही. आणि 1 महिना तिथे, 1 महिना सगळं 35 जण बेंचवर. आता करायचं काय, सगळ्यांचीच हवा टाईट. कोणी इकडे जातो, कोणी तिकडे जातो. सगळ्यांनी आपापलं थोडंसं कोणतरी ओळखीचं आहे का त्याच्या थ्रू कॉल काढायचा वगैरे वगैरे असं सुरू केलं. त्यांनी मग यांची जी लोकं होती ती इथं कॉन्फरन्सला आली होती ICIMची 15 दिवस. ती परत आली. त्यांना ते गोंधळ लक्षात आला की हा गोंधळ कुणी केला. मग त्यांनी ते पटपट जाऊन मार्केटिंग करून एकेकाला इकडं हे द्यावेत, इकडं ते दे. माझे 4-5 इंटरव्ह्यू झाले. त्यातला एक HP ला पण झाला होता, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. इंटरव्ह्यू सगळे चांगले व्हायचे, सगळे चांगले होत होते, प्रश्न तो नव्हता. फक्त व्हायचं काय की व्हेरी स्पेसिफिक रिक्वायरमेंट असायची आणि त्यामध्ये त्यांना त्या व्हेरी स्पेसिफिकमध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे असं. अरे बापरे. हां, ते व्हायचं नाही. म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये 2 वर्ष काम केलेला माणूस पाहिजे. आमचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टममध्ये 3 वर्ष केलेलं, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड माझं कमी होतं. मग ते मिळायचं नाही, किंवा ते म्हणायचं की आम्ही अजून चांगला कॅन्डिडेट बघतो, जर नाही मिळालं तर मग तुम्हाला घेऊ. असं करत करत एक सिलिकॉन ग्राफिक्स म्हणून कंपनी आहे, आता फक्त इतिहासात आहे, बहुधा नसेलच, ते चॅप्टर 11 पण फाईल झालं. सिलिकॉन ग्राफिक्सला त्यांनी माझ्या त्यांनी गांधी म्हणून होते, हेमंत गांधी, त्यांनी कॉल काढला. म्हणजे ठीक आहे म्हणलं, जाऊन येतो इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूला गेलो. मग तिने जसं आत्ता तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तसाच तो इंटरव्ह्यू तिने घेतला की तुझ्याबद्दल सांग. ते पहिल्यापासून तिला सगळं सांगितलं, हे गेलं, ते झालं, ते झालं. तिने नंतर जेनिस ब्युचॅम म्हणून एक मॅनेजर होते, तिने तिचा तो कागद काढला. तर अर्थात ते टेक्निकल सगळं होते विषय, की सीमध्ये काय केलं वगैरे असं. ती म्हणली हां याच्या ओके, एक प्रश्न फक्त राहिला म्हणली माझ्या लिस्टमधला, कधी जॉईन होऊ शकशील. म्हणलं म्हणजे मला कळलं नाही. म्हणली मी 11 प्रश्न काढले होते, मी तुला बोलायला दिलं तर तू 10 प्रश्नांची उत्तर दिली आहेस, 11वा फक्त राहिला आहे. ओके, कधी जॉईन होशील. म्हणलं राईट नाव. क्या बात आहे. हां, आत्ता सुरू करू शकतो मी. म्हणलं मला काय, मी कामासाठी चालू आहे तिथं, काय घरी जाऊन काय करणार. म्हणजे हा जो हजर जबाबीपणा आपण ज्याला म्हणतो ना, तो इफेक्टिव्हली. हां, ती म्हणली नाही म्हणली तुला आत्ता जॉईन करायचं असलं तरी चालेल, माझा काही प्रॉब्लेम नाही म्हणली, पण मला तुझं स्टेशन सेट करा, तयार करा. हां, तुला क्युबिकल द्यायचं आहे, कॉम्प्युटर द्यायचं आहे. हां हां. आणि आम्ही मोठ्या बाता मांडलेल्या, युनिक्स जे येतं, C येतं, नाही येतं, सगळे. आता युनिक्स बेसिक येत होतं, युनिक्सची प्रोग्रामिंग पण येत होतं, सगळं होतं, पण इन्व्हायरमेंट कम्प्लिटली वेगळं होतं. मग तिथनं घरी आलो तरी म्हणजे मोटेलला 2-3 दिवस जरा गॅसवरतीच की कधी होते कधी नाही. 2-3 दिवसांनी बोलवणं आलं. तर आता ते होतं माउंटन व्ह्यूला, मी राहायचो सॅन होजेला. हा किती किलोमीटर अंतर आहे. साधारण एक 7-8 किलोमीटरचं डिस्टन्स होतं. अमेरिकेतली 20 किलोमीटरचं ही अमेरिकेतली शहर आहे. अमेरिकेतली 20 किलोमीटरचं डिस्टन्स असेल. पण ते ट्रॅव्हल करताना ते सरळ जर आहे तर 20 किलोमीटर होतं. असं
गोल गेल्याने मला 3 तास लागायचे आणि मला बसने जायला लागायचं, माझ्याकडे कार नव्हती. ती बस अशी गोल जायची आणि मधली बस चुकली की बोंब. त्यामुळे मी निघालो हिशोबाने की नाही बाबा 9 वाजता पोहोचायचं, 1 तास आधी निघू. 8 वाजता निघालो आपल्या इथल्या बसचा अंदाजाने. पोचलो 1:30 वाजता. म्हटलं आता गेला जॉब. पहिलाच दिवस 1:30 वाजता पोहोचलो. म्हटलं त्यावेळी खूप स्ट्रिक्ट असायचं. स्ट्रिक्ट असायचं, घरी पाठवून द्यायचे डायरेक्ट घरी. आता पण आहे काय? अजूनही आहे अनप्रोफेशनल बिहेवियर. मी 1:30 वाजता तिच्याकडे गेलो. म्हटलं काय? म्हटलं जेनिस सॉरी आय एम लेट मॅडम. म्हणली व्हॉट हॅपन? म्हटलं आय स्टार्टेड फ्रॉम सो अँड सो प्लेस अँड ट्राईंग टू रीच टू हिअर. मला 2 वेळा बस बदलायला लागली, मधली बस आलीच नाही. ओनली यू आर कमिंग बाय बस? म्हणली हो. डोंट वरी म्हणाले. डोंट वरी, गेट सेटल डाऊन. तुला 2 आठवडे असंच लागणार आहे. 2-3 आठवडे असेच जातील तुझे. तुझं कन्व्हेन्स आहे, काही काळजी करू नको, निवांत राहा. मला टेन्शन असं की आमचं आवडली होतं. म्हणजे तास कमी करते का काय, म्हणजे तासावरती रेटिंग असायचं त्यावेळेला. म्हणजे आवडली $800 $1000 असं ते कंपनीला मिळायचे. आम्ही पगारी होतो पण कंपनीला $800-1000 मिळायचे. पण ते जर बंद केलं त्यांनी, ते म्हणले नाही या 4 तासाची नाही देणार कारण तो आलाच नाही, तर तो इश्यू होऊ शकतो. म्हणजे यांनी नाही म्हणण्यापेक्षा ते म्हणले की तू काय करतो, तोही भाग होतो. म्हणजे दोन्ही नवरे सांभाळायचे. टफ एकदम. म्हणजे टफ होतं. म्हटलं आता काय, म्हटलं ठीक आहे. म्हटलं दुसऱ्या दिवशी म्हटलं आता शोधून काढलं की काय करता येईल. मग ते एक ट्रेनचं एक होतं, मग ट्रेनने थोडं जायचं, मग थोडं रेल्वे यांनी, मग असं करत दुसरा दिवस गेला. 3रा 4था 5वा दिवस दमायला खूप व्हायचं, एवढा ट्रॅव्हल हे करून वगैरे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं काय असेल ते. मग 10 दिवसांनी नंतर म्हटलं की नाही आता गाडी घ्यायलाच लागेल. तुम्ही विचार केला असा? काही करून गाडी घ्यायची. इथनं लायसन्स घेऊन गेलो होतो. पण 2 व्हीलर घ्यायचं ठरवलं की 4 व्हीलर? 4 व्हीलर. 2 व्हीलर तशी पॉप्युलर नाहीच आहे US मध्ये. 2 व्हीलर तेवढी चालवतच नाही. काय कारण आहे त्याचे? काय आय डोंट नो. म्हणजे प्रोबॅबली कन्व्हिनियन्स आहे, डिस्टन्स जास्त आहेत त्याच्यामुळे ते. म्हणजे 30-40 किलोमीटर तर आहेच आहे मिनिमम डिस्टन्स कामापर्यंत जाण्याचं. इथे तर लोक मुंबई पुणे किंवा 2 व्हीलर करतात. पण आणि ट्रेंडच 4 व्हीलरचा आहे, कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं सामान वाहतूक करतात, एका 3 जणांना जात येतं वगैरे असं. आणि अवेलेबिलिटी आहे, सहज अवेलेबल होतं. मग तुम्ही कार घ्यायची ठरवली. म्हटलं आता कार कशी घ्यायची, कुठली घ्यायची? म्हटलं ठीक आहे लाल रंगाची घ्यायची. पण लाल रंगाची कुठे घ्यायची, कुठनं घ्यायची, काही माहीत नव्हतं. ते रस्त्याच्या बाजूला ते जसे आपल्या इथं आता झालेत कार विक्री, सेकंड हँड कार विक्री, एक सेकंड हँड कार विक्री शॉप होतं, होंडाचं होतं. आत गेलो, बघितलं ती लाल गाडी. म्हणजे ती लाल गाडी मला द्या. म्हणजे चक्क आपण म्हणजे भाजीचं जसं करतो. तर तो म्हणला तुम्ही तुमचं काय? मग त्याला ते कागदपत्र दाखवलं. तो म्हणला तुमचे काय क्रेडिट हिस्ट्री? म्हटलं काहीच नाही आहे. त्यांनी ते सगळं टाकलं, SSN वगैरे झालेलं होतं तोपर्यंत. क्रेडिट हिस्ट्री काहीच नाही. म्हटलं 14% व्याज पडेल. म्हटलं आय डोंट हॅव चॉईस. आय डोंट हॅव चॉईस. म्हटलं मला कार हवी, बाकी मला चॉईस नाही. त्यांनी लोन केलं, $10,000 लोन केलं. सगळं लोन अप्रूव्ह. $10,000. म्हटलं ठीक आहे. म्हटलं सेकंड हँड होती, टोयोटा करोला. आणि म्हटलं ठीक आहे, मी घेऊन जाऊ शकतो का? ते म्हणले या यू कॅन टेक इट आउट हे विदिन 3 आवर्समध्ये. आता तुम्ही मगाशी म्हटलं की US मध्ये काय चांगलं, तर ही जी सिस्टीम आहे ना, ही मला त्यावेळेला US ला खूप कन्व्हिनियंट वाटली. काय काय लवचिकता. म्हणजे मी जाऊन तिथं जर माझी क्रेडिबिलिटी असेल, मी चांगल्या ठिकाणी हे करतोय, दे डोंट आस्क एनी क्वेश्चन, यू कॅन टेक इट. या तुम्हाला लोन करून दिलं, टेक इट होम, दॅट्स फाईन. म्हणजे तुम्ही एका दिवसात तुमचा जो इनकन्व्हिनियंट भाग आहे तो समूळ नष्ट करून कन्व्हिनियन्स मोडमध्ये जाऊ शकतो. मग टोयोटा करोला घेऊन निघालो. म्हणजे आमचे ते व्यंकट म्हणून मित्र होते, त्यांच्याकडे गेलो, कार्ड लावली. तुम्हाला जो मगाशी मी याहू मधला जो मित्र म्हटला विनोद डोमसे, ते पण तिथे राहायचे. ते दोघं एकत्र राहायचे. विनोदला म्हटलं गाडी आणली. म्हटलं काय म्हणतो तू, कसं काय म्हणला? म्हटलं नाही, गेलो दुकानात, म्हटलं ती लाल गाडी आवडली, ती घेतली. आणि लोनचं असं झालं. ते व्यंकटने रेट बघितला. अरे म्हटलं काय अतुल तू ये कितना ये 14%. क्या करता है यार, क्रेडिट हिस्ट्री नहीं. अरे मेरे को बोलता ना यार, मैं आता ना तेरे साथ, मेरे नाम का गारंटर लगा के हम क्रेडिट कम नहीं करते, मैं निगोशिएशन करके देता. मैं बोला मेरे को क्या पता. म्हणलं हे उलटच झालं वाटलं. म्हणलं आणि म्हणलं मैं क्या बोलू तेरे को, किस किस को मदद लूँ, कितनी बार मदद लेना है, अच्छा नहीं लगता रे म्हणलं. मग ती गाडी घेऊन पहिल्यांदा मग ते हायवेने मी 7 मिनिटात पोहोचलो दुसऱ्या दिवशी. क्या बात. म्हणजे याला मला 3-3 साडेतीन तास लागायचे. त्या हायवेला उतरून जर मी गेलो तर ते 7 मिनिटाचं डिस्टन्स आहे, 7 ते 8 मिनिटं.
तिथं पहिल्यांदा कळलं की काही गोष्टी तुम्हाला म्हणजे US मध्ये जायचं तर तुमच्याकडे कार बाय डिफॉल्ट तुम्हाला असलीच पाहिजे नाही तर इट्स टफ लाईफ. मग कंपनीत गेल्यानंतर बॉस पण म्हणले अतुल युअर हडली म्हणले येस म्हटलं आय बॉट अ कार म्हणले कुठनं घेतली म्हणलं असं घेतलं म्हणले एकदम भुया होईल म्हणजे आमच्या पण मुलांना आम्ही असं करू देत नाही म्हणले वी डोंट बाय थिंग्स लाईक दॅट म्हणले आम्ही पण खूप हे करून म्हणलं अगं म्हणलं प्रश्न तो नाही म्हणलं प्रश्न प्रायोरिटीचा आहे. आय एम बिंग हिअर इन टाइम इज मोर प्रायोरिटी देन प्रोबॅबली दॅट. राईट आहे. आणि सिंगापूरमधले जे पैसे कमावलेले होते ते बाजूला ठेवलेले जरा सेव्ह केले वगैरे. ते सगळे डाऊन पेमेंटला गेले. बरं. म्हणजे जी काय इकडची कमाई आहे ती तिकडे इन्व्हेस्ट. सौभाग्यवती काय म्हणाल्या? सौभाग्य तेव्हा इंडियातच होते अजून कुठे आले होते. अच्छा. आणि त्यावेळेला तसं डिसेंट्रलाइज डिसिजन मेकिंग होतं. म्हणजे जे काही योग्य वाटेल असेल ते विचारताच यायचं नाही. फोन पण तसे हे नव्हते ना, फोन चीप नव्हते. फोन आले होते पण चीप नव्हते. येस. म्हणजे मला सांगा मग तुम्ही US ला गेल्यानंतर किती दिवसातून तुमचं सौभाग्यवतीशी बोलणं व्हायचं? बोलणं करायचा प्रयत्न मी डेली करायचो पण साधारण 4-5 दिवस म्हणजे ती जोशी जे होते ना त्यांच्याकडे येऊन बसून तसंच बोलणं व्हायचं. म्हणजे त्यांच्याकडे पण कॉल एकाकडेच कुणाकडे तरी असायचा. फोन कुणाकडे आणि त्यामुळे विचारायचा प्रश्नच नाही, वडिलांनाही विचारायचा प्रश्न, डिस्कशनचा प्रश्नच नव्हता, एल्डरली कुणाचा ॲडवाईसचा प्रश्नच नव्हता. हे डिसिजन्स जे ऑन द फ्लाय मला घ्यायला लागले. बरं, आता मला सांगा तुम्ही IT क्षेत्रातली सुरुवात ते अमेरिकेत जाईपर्यंतचा प्रवास सांगितला. त्यानंतर तिथे पहिल्या पगाराच्या अगोदरच घेतली ना काय कार जी घेतली ती पहिल्या पगाराच्या आधी गेला. नाही, पगार मला ICICI कडनं थोडा अर्धा पगार झाला होता. ओके. पण तो खाण्यापुण्यापुरताच होता. आणि कार घेण्यासाठी जे पैसे ते मला डाऊन पेमेंटनी करायला तुमच्याजवळच्या सेव्हिंग. मग गाडी सुरळीत कधीपासून लागली US ला गेल्यावर? US ला गेल्यानंतर साधारण 6 महिन्यांनी म्हणजे अमेयाचा जन्म झाला मोठ्या मुलाचा. ओके. म्हणजे 3 महिन्यांनी अमेयाचा जन्म झाला. अश्विनी 6 महिन्यांनी US ला आली. आणि US ला आल्यानंतर साधारण त्या पिरियडनंतर म्हणजे पगार बरोबर बाय विकली यायचा. त्यावेळेला मला साधारण $45,000 पगार होता US करन्सीमध्ये वर्षाला. तर तो म्हणजे लक्षात यायला लागला. पण खरं सांगायचं तर तो पगार तसाही कमी होता. पण मीनवाईल $750 रेंट होतं. त्यामुळे त्या याच्यामध्ये मग 750 मध्ये घर आणि मग ते जमून जायचं. तरी तो करून सुद्धा साधारण $700-800 बाजूला पडायचे. बरं. सगळं खर्च करून. आणि ते इंडियाच्या हिशोबाने जरा जास्त होतं. मग पण तरी वाटायचं की एवढं हे कमी आहे. मग नेक्स्ट स्टेप म्हणजे मग ICICIला मधल्यामध्ये $1000 आवडली घ्यायचे आणि माझ्या हातात एवढेच यायचे. हा जो हिशोब डोक्यामध्ये सुरू झाला त्यामध्ये मग 6 महिन्यांनी मग ICICIनी अजून एक माणूस मध्ये होता त्या माणसाला जॉईन केलं. मग सिलिकॉन ग्राफिक्सला साधारण मी 1.25-1.5 वर्षांनी डायरेक्ट जॉईन झालो. बरं. आणि सिलिकॉन ग्राफिक्समध्येच मग मी एम्प्लॉई होतो. मग तिथं मी सिनियर मॅनेजमेंटपर्यंत पोझिशनला होतो. तर सेल्सफोर्स ॲटोमेशनचे वर्ल्ड वाईड फील्ड IS म्हणून आहेत. त्याचं सेल्सफोर्स ॲटोमेशन पूर्ण डेव्हलपमेंट, डिझाईन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्स. आणि मग तिथनं ते साधारण 7 वर्ष ते हे झालं. ते मग मीनवाईल 2 वर्षांनी 4 वर्षांनी अनुपचा जन्म झाला. दुसऱ्या मुलाचा. त्याचा जन्म तिथं US मध्येच झाला. क्या बात आहे. आता तुम्ही ते 1चे 2, 2चे 4 हे सगळं झालं होतं. पगारही बरा होता. खर्च सगळा सांभाळून तुमचे 2 पैसे शिल्लक राहत होते. आता इथून पुढचं लाईफ किंवा त्याच्यानंतर मग वारकरी. आता तिथं ग्रीन कार्ड झालं. ग्रीन कार्ड शेवटच्या 2-3 म्हणजे 5व्या का 6व्या वर्षी ग्रीन कार्ड झालं. मी मिसेस आणि मोठ्या मुलाचं ग्रीन कार्ड झालं. धाकट्याचं ते सिटिझनशिपचं होतं. तो तिथला जन्म असल्यामुळे तो सिटिझन होता. तर ग्रीन कार्ड झालं. मग ते ग्रीन कार्ड झालं म्हणल्यावरती काय लोकांचं सुरू झालं मग काय आता सिटिझन आता काय तू येणार नाही वगैरे परमनंट रेसिडेन्सी. म्हणलं नाही, म्हटलं मी 6-7 वर्षामध्ये येणार म्हणजे येणार. आय डिसाइडेड मीन्स डन. मी काय थांबणार नाही. मग परत यायचे हे सुरू झाले, वेध सुरू झाले. परत यायचं तर म्हणलं इथं राहायचं तर वरती खाली राहू असं वडिलांचं आणि माझं मत पडलं. बरं. मी म्हटलं मी शेजारचा हा प्लॉट त्यावेळेला विकायला होता. म्हणजे तो घेतो. नाही म्हणले तू वेगळा राहिलेला तर मला ते समाजात चांगलं नाही दिसत. तू ये इथं पण वर खाली राहू. ठीक, पण एकत्र राहू. मग ते वरचं बांधायला मी पैसे पाठवले. वरचं बांधून घेतलं
बाजूचं थोडंसं हे वाढवलं, एक्सटेन्शन आहे इकडचं एक्सटेन्शन आहे इकडं, हां हां हे थोडे वडिलांनी एक्सटेंड करून घेतले त्या याच्यामध्ये. मग वरती आम्ही यायची तयारी केली. अश्विनी आधी साधारण 6-7 महिने आधी अश्विनी आली. मी 2002ला मी परत आलो. रितसर राजीनामा देऊन हे करून हँडओव्हर करून परत आलो सिलिकॉन ग्राफिक्स. आता परत आल्यानंतर इथं आल्यानंतर नेब्युला सोल्युशन म्हणून एक, म्हणजे त्यावेळेला मला काहीच खरं तर काही करायचं नव्हतं. आहे ती कॅश रोटेशनमध्ये आणायचा माझा प्रयत्न होता. त्याची अक्कल नव्हती खरं हे कसं करायचं. आणि त्यावेळेला डीमॅट अकाउंट्स जी कन्सेप्ट आहे ती एवढी पॉप्युलर नव्हती. त्यावेळेला ते फिजिकल शेअर्सच घ्यायला लागायचे किंवा फिजिकल म्युच्युअल फंड्स. तर वडिलांनी 1-2 प्रयत्न केलेले, फसलेले पण मी बघितले. त्यामुळे त्याच्यामध्ये जरा भीती वाटायची. थोडीशी कॅश हातात होती पण त्याचे हे नाही व्हायचं, डेअरिंग नाही व्हायचं की हे करावं, गुंतवायचे. त्यामुळे नुसतंच काय करायचं असा प्रश्न चालला होता. बरं, इथं इंडियामध्ये परत तोच प्रॉब्लेम आला की मी पूर्ण प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये इंडस सॉफ्टवेअरचा किंवा सिलिकॉन ग्राफिक्सचा जो होता तो सगळा डेव्हलपमेंट एक्सपिरियन्स होता, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. आणि इथं EDPची कामं होती किंवा कन्सल्टिंगची कामं असायची. याच्यामध्ये कन्सल्टंट आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये खूप फरक आहे. आता हे ITच्या लोकांना माहिती आहे, बाकीच्यांना माहिती की नाही मला माहिती नाही. पण कन्सल्टंट कसं आहे की तो जातो, तासावरती काम असतं, काम झालं की तो घरी. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट नाही, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटला ओनरशिप आहे. त्याची डिलिव्हरी करून ते प्रॉडक्ट मल्टिपल लोकांना द्यायचं असतं. मी प्रॉडक्ट डेव्हलपमेंटच्या मेंटॅलिटी, कन्सल्टिंग मेंटॅलिटीमध्ये बसतच नाही ना. पण प्रत्येक ठिकाणी बघणार की ते काम कम्प्लीट होतंय का नाही. तर ते क्लायंट म्हणणार तू आवरली वाढवायचा प्रयत्न कर. माझा माणूस काय म्हणणार की अरे तू कम्प्लीट कर, ते तू तुझं झालं, तू कम्प्लीट आहे, परत ये. मी म्हणायचो अर्धवट सोडून कशाला यायचं. त्यामुळे मी क्लायंटला सांगायचो तू पुढची आवड नको लावू, तुझं मी कम्प्लीट करून देतो. ते गोंधळ तो खूप वेगळा व्हायला लागला. आणि त्यामुळे ॲक्च्युली तो गोंधळ होतो म्हणून बऱ्याच कंपन्यांनी थँक्यू व्हेरी मच, म्हणजे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आम्हाला नको आहे असं. मग एक मी निवांत होतो, म्हटलं काय भगवंत करेल तसं. त्यावेळेला थोडासा भगवंताच्या दृष्टिकोनापेक्षा शांत होतो मी. पण आता US मधून नोकरी करून इथे आल्यानंतर भारतात एक प्रतिष्ठा असते, नाही म्हटलं तरी येते. आणि ते मानसिकता आहे, परदेशात शिकलाय किंवा नोकरी केली म्हणजे खूप समज आहे, खूप कळतंय, खूप हुशार आहे, इतरांपेक्षा अधिक माहिती आहे, असा एक समज आणि आजही आहे बरं का. अजूनही मला सांगा, इथं आल्यानंतर पण तुम्ही 2-3 कंपन्या सुरू केल्या ना? त्यानंतर केल्या. आधी खस्ता खायलाच लागला मला, कारण जॉब नाही मिळाले. मग एक छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप सुरू केलं. नाही तसं नाही, तिकडून आल्यानंतर पण इथे. हो, कारण जॉब न मिळण्याचं कारण असं होतं की माझे क्वालिफिकेशन, मी ओव्हर क्वालिफाय व्हायचो. कारण माझं जे करण्याचं काम करण्याचे जे हे होतं, क्षेत्र होतं, ते आता तिथं होतं पण इथं नाही. म्हणजे त्यावेळेला तोच प्रॉब्लेम होता की इथं जॉब मिळत नव्हता कारण क्वालिफिकेशन जास्त होतं. तिथनं आल्यानंतर तोच प्रॉब्लेम झाला की तिथलं जे एक्सपिरियन्स हे होतं तो इथं जॉब ते मिळत नव्हतं. त्या हिशोबाने कंपन्या पेमेंट देऊ शकत नव्हत्या. पेमेंटचा प्रश्नच नाही, मग कामच नव्हतं तसं कामच नव्हतं. आणि ज्यांच्याकडे काम होती त्यांच्याकडे त्या क्षेत्रातली, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स क्षेत्रातली नव्हती. म्हणजे आता कसं डोमेन आहे, सपोज सिव्हिल इंजिनिअरचं काम आहे, पण मी जर स्पेशलाइज बिग स्ट्रक्चर करण्यामध्ये असेल तर मला होम स्ट्रक्चर तयार करणारी कंपनी घेणार नाही ॲक्च्युली. मग मला सांगा, तो काळ कसा होता? म्हणजे काही कंपन्यांसोबत जोडून काम करणं, ते स्वतःच्या कंपन्या सुरू करणं स्ट्रेसफुल होता. कारण घरामध्ये नुसतं बसून तिकडनं आलेलं लोक. जरा विस्कटून सांगा, लोकांना कळू द्या. आता मी जेव्हा घरी आता US मधनं आलाय माणूस, घरीच आहे, अजून जॉब मिळत नाही. आजूबाजूच्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की याला तिकडे जॉब नव्हता का, याला काढलं का, हे झालं का, ते झालं. असे विविध प्रकारचे अँगल्स असतात. घरची स्त्री महिला काय म्हणते की तुला का जॉब मिळत नाही, बाकीच्यांना मिळाले, तुला का नाही मिळत. घरचे असेल किंवा कुटुंब असेल. मला कारणं माहिती होती आणि इंटरव्ह्यूला जाऊन मी यायचो, त्यामुळे मला माहिती असायचं की एक्झॅक्टली काय झालं आणि काय ॲडजस्टमेंट करायची. त्याप्रमाणे मी CV मध्ये ॲडजस्टमेंट पण करायचो. पण ते ओघामध्ये आता तुम्ही जसं विचारताय तसं बोलता बोलता ते इट जस्ट ओव्हरफ्लोज. आणि ते तिथनं पुढे गेलं की त्याच्यातनं ते म्हणायचे की नाही नको बाबा, हा आमच्या मॅनेजरला मॅनेज करायला लागलं तर कसं व्हायचं, टफ जाईल आपल्याला. मग असा तो प्रॉब्लेम येते. मग छोट्या कंपन्यांमध्ये मी केलं सुरुवातीला, नेब्युला सोल्युशन्स वगैरे. आणि मग नंतर म्हटलं की आता काय करायचं. तर त्यावेळेला 9.5 लाख रुपये शिल्लक होते बँकेमध्ये, थोडे इन्व्हेस्टमेंट्स करून वगैरे. तर मी म्हटलं अश्विनी एक असेंट घेऊन टाकू. असेंट त्यावेळेला खूप पॉप्युलर होती. असेंट म्हणून गाडी आहे बघा, 9.5 लाखाची, हुंडाईची जुनं मॉडेल. म्हणले असेंट घेऊन काय करणार म्हणले.
म्हटलं नाही चालवायला भारी US रिटर्न आपल्याला असेल काय. हां हां अश्विनी म्हणले असं नको घ्यायला, म्हणले तू काहीतरी काढत जाऊ नको, म्हणले ते पैसे वाया जातील सगळे, एवढ्या कष्टाने कमावलेत आपण. म्हटलं काय नाही, म्हणलं बघूया, म्हणलं घ्यायचीच, म्हणलं हट्ट चालला होता मला. आम्ही असे ते त्यावेळेला झेन होती, अश्विनी झेन घेतली होती इथं मी येण्याच्या आधी. मारुती झेन घेऊन आम्ही त्या सातारा रोडने चाललो, तर उजवीकडे वंडर सिटी दिसला, त्यांचे शॉप विकणे आहे अशी ती पाटी त्यांनी छोटी लावली. म्हणले आपण शॉप घेऊन टाकू, पैसे तुला खर्चच करायचे आहेत तर ना, असे आपण शॉप घेऊ. नक्की ना, म्हणलं हो. म्हणलं चल. तिथं आत गेलो, ते मनोज गुप्ता म्हणून त्याचे हे, त्यांना सांगितलं की आम्हाला शॉप घ्यायचं आहे. म्हणजे ठीक आहे म्हणले, कुठलं पाहिजे. मग खाली असं खिडकीतनं बघितलं, म्हणलं हे पाहिजे. म्हणलं ठीक आहे, 301 स्क्वेअर फूट आहे. त्यांनी रेट काढले, एवढे एवढे पैसे. उद्या सकाळी कॅश घेऊन या सगळे, शॉप तुमचे नाव आहे. त्या शॉपवरती 3 जणांचे नाव आहेत. ऑलरेडी 3 जणांना ते हवं आहे. तुम्ही जो पैसे पहिले आणेल त्याचं ते शॉप. त्या ICICI बँकेत अकाउंट होतं. तर मग आमचे मेहुणे अतुल डोळे ते माझ्याबरोबर आले. म्हणले एकट्याने जाऊ नको, मी येतो, म्हणले एवढे कॅश घेऊन जायचे. आम्ही बँकेत गेलो, तर बँकेत तर म्हणलं एवढी नाही कॅश, म्हणले एवढी कॅश नसते, म्हणले बँकेमध्ये. त्यावेळेला 9.5 लाख रुपये बँकेत असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट. म्हणलं तुम्ही थांबा 1 वाजेपर्यंत, मग 1 वाजल्यानंतर तुम्हाला कॅश देतो. मग 1 वाजता त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्हाला थांबायचं आहे, लंचला जायचं नाही, पैसे मोजून या माणसाला द्यायचे. तर मग ते 9.5 लाख रुपये असे ते पिशव्या पण नव्हते, ते असे रुमालात बांधून वगैरे सांगतात स्टोरी आहे तसे, त्या रुमालात बांधून आम्ही ते कॅश घेऊन आलो. ती समोर ठेवली त्याची, तुमची कॅश 9.5 लाख रुपये दुकान. त्यांनी ते त्या माणसाला पळवला, अश्विनी गेली. अश्विनीच्या नावाने आहे दुकान, माझ्या नावाने नाही. ते सह्या झाल्या, दुकानाचे पैसे दिले, दुकान नावावर झालं. त्यानंतर एक मुंदळा म्हणून बाई भांडण्यात आली, तुम्ही दिलंच कसं दुकान, 2 तासांनी आली, आम्ही पैसे आणले ते बघ. म्हणलं गेलं त्यांचं. आणि ते दुकान लाभलं पण खूप लोकांना नंतर आहे, म्हणजे अजूनही दुकान आहेच, भाड्याने दिलं. ओके पण ते 9.5 लाखाची असेंट घेतली असते तर गेली असती ना. हां आता इथेही आमची लक्ष्मी म्हणजे आहेच ना. हां. लक्ष्मी पत्नीचं कौतुक. पत्नीचं कौतुक. तिने तो योग्य सल्ला दिला. ते 9.5 लाख रुपये आता त्याच्या ठिकाणी आता किंमत खूप आहे, आता विकलं तरी खूप किंमत आहे आणि भाडं थोडंसं येतं, नाही असं नाही. मग ते दुकान तर घेतलं, आता दुकान तर ठेवायचं नाही, मग काय करायचं. मी आणि अश्विनी म्हणलं का आता काय करायचं, म्हणलं स्नॅक्स सेंटर सुरू करू. बर का मग हे जॉबचं म्हणलं हे काय प्रकरण काय खरं दिसत नाही. दुकान आहे, आपण स्नॅक्स सेंटर सुरू करून टाकू, करू शकतो दोघंही. मग ते अश्विनी घरनं वडे तयार करून द्यायचे, वड्याच्या चकत्या आणि डाळीचं पीठ. मग ते त्या झेनमध्ये टाकायचो मी आणि तिकडं जायचो. त्या वंडर सिटीवाल्यांनी सांगितलं होतं की इथं पाण्याचा नळ तुम्हाला देणार नाही, कारण ते दुकान पाण्यात याच्यासाठी नाही आहे म्हणे. म्हणजे तुम्ही पाण्याचा नळ नाही द्या, ठीक आहे, पण ड्रेनेजची लाईन तर देऊ शकताय तुम्ही, द्यायलाच लागेल तुम्हाला. म्हणजे ड्रेनेजची लाईन दिली होती, छोटे मोरी केली आणि पाण्याचे टँकर्स असतात ना हे छोटे 40-40 लिटर, ते झेनमध्ये भरून इथनं घेऊन जायचं पाणी. आणि मग त्याच तक्त्या विकत्या सगळ्या इथनं घेऊन जायचो. तिथं गॅस एक आणून ठेवला होता आणि पहिला महिना असं त्या याच्यावरती सुरू केलं. आणि मग ते वडे मी तळून पाव एक जण म्हणजे जसे तळून जसं द्यायला लागलो, पहिल्यांदा लाद्या 2 घेऊन गेलो होतो कुठनं तरी दुकानात, बेकरीतनं. जसं ते वडापाव 2 दिवस आले, तसा एक आला बेकरीचा सप्लायर, तुम्हाला लाद्या हवेत का, मी देतो आणून दररोज तुम्हाला. ती सप्लाय चेन सुरू झाली. ते वड्यांचं प्रमाण वाढायला लागलं. त्यानंतर मिसळ सुरू केली, हे केलं ते केलं, धमाल केली. 5,500 10,000 पर्यंत साधारण गल्ला व्हायला रोज नाही. हां, साधारण 1 वर्षामध्ये तेवढा गेला, त्या लेवलला गेला. त्या क्या level बात आहे. हां. बरं, मग तुम्ही जॉब डोक्यातनंच काढला असं. हां, मग त्यावेळेला जॉब करायचं नाही असं, म्हणजे कशाला जॉब करायचा ना, असं झालं. आपलं स्वतःच आहे. तो दॅट वॉज माय ओन MBA स्कूल. कारण तिथं मला व्यवहाराचं आपोआप हे कळायला लागलं, कॅश इन कॅश आउट. खूप अनुभव तिथले. तर 2 वर्षांनी काही गोष्टी अशा होतात की ते तुम्हाला भगवंताची इच्छा म्हणायची. शटर खाली करायला लागलं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं शटर खाली केलं, आता काय करायचं. तर मग घरी बसलो होतो, तर आमचे जे कोल्हापूरचे मावस भाऊ आहेत ना, ते म्हणले अतुल, म्हणले एक डिपार्टमेंट आहे तिथं, MCAचं त्यांना डिपार्टमेंट नवीन ओपन करायचं, कॉलेज ओपन करायचं, तर तू करू शकशील का, म्हणलं शिकवू शकशील का. म्हटलं अरे वा, म्हटलं मला शिकवायला आवडेल. म्हटलं त्या MCA डिपार्टमेंटची पूर्ण सेटअप झाला, नेटवर्किंग वगैरे वगैरे. MCA शिकवायचो पण मी. क्या बात आहे. कॉम्प्युटर्सचे सब्जेक्ट्स MCAला, MBAला, DBMला. त्यातला एक परवा एका विद्यार्थ्याचा आला होता, सर तुमचं व्हायरल झालं आहे, मागच्या वारीला आपण भेटलो, तुम्हाला आठवत आहे ना. म्हणून क्या बात आहे. 2-3 विद्यार्थी अजून टचमध्ये आहेत. मग तिथे किती वर्ष. तिथं 2 वर्ष 3 वर्ष केलं.
मग आमचे एक पहिली कंपनी जी इंडस होती तिथले CTO त्यांनी नवीन कंपनी सुरू केली होती. बर. मी त्यांना फोन केला तर ते म्हणले की मला माझ्याकडे हे पाहिजे, म्हणले डिलिव्हरी करणारा माणूस पाहिजे टॉप मॅनेजमेंटमध्ये, VP डिलिव्हरीच्या याला. तू येतो का म्हणले. म्हणलं येतो की, पण मला म्हणलं पगार परवडणार नाही तुझा लेवलचा, मी तुला 45,000 रुपये महिन्याला देईन, पण तू पार्ट टाईमच काम कर म्हणले, कारण मला माहिती आहे तुझा पगार म्हणजे साधारण 1.5 ते 2 लाखाची मला तुला सॅलरी द्यायला पाहिजे. त्याच्या निम्मे म्हणलं तर तरी 75,000, तेवढेही मी तुला देऊ शकणार नाही, तो 45,000 दे आणि जेवढा वेळ तुला येता येईल तेवढा वेळ तू ये. पण ती कमिटमेंट अशी असते, तसं नाही होतं. प्रॉडक्ट डेव्हलपमेंटचा माणूस असेल ना, तो फुल टाईमच होऊन बसतो. ते फुल टाईम झालं. मग ते हळूहळू ते म्हणले मला एवढे तुला कमी द्यावं आवडत नाही, मी तुला 70,000 देतो. म्हणजे तुमची मर्जी, मी तुम्हाला मागते नाही, आणि मी फक्त म्हणलं जे आहे ते खरं आहे. पण हळूहळू कसं व्हायला लागलं, त्यानंतर एक मधला पिरियडमध्ये सॉफ्टवेअरला खूप मंदी आली होती, या 2007-08ला. बर. आणि कुठेच काम नाही अशी परिस्थिती होती. आमच्याकडेही काम नव्हतं, पैसे नाहीत. मग पे कट घ्यायला सुरुवात केली. मी घेतली, त्यांनी घेतली. मॅनेजमेंटमध्येच पे कट घ्यायला. 7-8 महिने झाले सॅलरी यायची नाही. आमची परत लक्ष्मी, कडक लक्ष्मी झाली तिची. पैसे नाहीत आणि तू काय काम करतो. म्हणलं अगं त्यांची अडचण आहे, आपण नाही म्हणलं तसं नाही, म्हणले तुझी पण अडचण नाही आहे का, घर कसं चालवायचं. म्हणले बघ मला काय, त्यांना म्हणजे त्यांनी मला इथं आता खरं सांगायचं तुम्हाला त्यांनी ब्रेक दिलेला आहे, मी नाही त्यांना बोलू शकत. तू नाही बोलू शकणार नक्की. म्हणले हो ठीक आहे, म्हणले मी उद्या येते. तुम्ही त्या बोलतो म्हणाले. हां. मग तिने येऊन ते त्यांच्याशी बोलले की पगार नाही काय. बापरे. आहे सर, मला म्हटलं तुम्ही यांच्याशी, म्हटलं मला भयंकर एम्बॅरेसिंग सिच्युएशन आहे, पण म्हटलं आता काय ठीक आहे, म्हटलं आता काय होईल ते होईल, काय तुम्ही म्हणाल ते. मग ते म्हणलं मग तुम्हाला मी कन्सल्टिंगला तू जाशील का कोणाकडे, ते प्रोजेक्ट मॅनेजर, मी तुला इथनं कन्सल्टिंगला पाठवतो, आपण अशी काहीतरी अरेंजमेंट करू की आपलं बॅकलॉग पण भरून काढता येईल. सम पार्ट ऑफ इट इज अ बॅकलॉग, सम पार्ट ऑफ इट एज अ सॅलरी, असं करून आपण ते सॅलरी कव्हर करू वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग इथे एक जॅपनीज, तुम्हाला जे मी परवा काल सांगत होतो, जॅपनीज कंपनी आहे, तर ती जॅपनीजसाठी काम करणारी एक कंपनी होती, पण त्यावेळेची फेमस कंपनी होती. कंपनीमध्ये जॅपनीज कल्चरशी इंट्रोडक्शन झालं. त्यानंतर त्यांनी एक प्रोजेक्ट होता, तो त्यांना करायचा होता. 90 मॅन मंथ्स म्हणतात आमच्याकडे, आणि 3 कॅलेंडर मंथ, म्हणजे कॅलेंडरचे 3 मंथ आणि 90 मॅन मंथ्स, म्हणजे 30 जणांची टीम, 30 तरी 90, असा तो प्रोजेक्ट होता. तर जी जपानमध्ये लीग होते, बेसबॉल लीग, त्या बेसबॉल लीगच्या डायरेक्ट प्रक्षेपण करायचं, 6-7 जणांचं वगैरे, असं 6-7 असे स्क्रीन दिसणार वगैरे, आणि त्याच्यावरती रनिंग कॉमेंट्री वगैरे, असं सगळं ते इंचलाडा होता तो सगळा. तर म्हणले तो प्रोजेक्ट कुणी घ्यायलाच तयार नाही, कारण इट वॉज अ गॅरंटेड शॉर्ट ऑफ फेल्युअर. आणि ती जी कंपनी होती तिला ISOचा भयंकर अभिमान होता की आम्ही ISO क्वालिटी स्टँडर्ड प्रमाणे. बापरे. बर. आणि त्या ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये कंपनीतलं कोणी करायला तयार नव्हतं, कारण फेल्युअर कोणाला घ्यायचं नव्हतं, प्रमोशन्स बोंबली असते, म्हणून यांना बाहेरनं माणूस पाहिजे होता की ज्याचं म्हणजे तो फेलच होणार, आणि मग ते हँग गेम बेसिकली, गेट हिम आउट, म्हणजे कोणाला काही हे नाही. मग त्या ह्याच्यामध्ये आय वॉज ऑन द स्पॉट. आणि माझ्या त्यावेळेला बॉसनी त्यांना, तिथल्या वरच्या टॉप बॉसला एवढंही सांगेल की हा जर तुझा प्रोजेक्ट झाला तर हाच माणूस करून देईल, नाही तर दुसरा कोणी करू शकत. बर. म्हणलं ठीक आहे. म्हणलं मग मी आत गेलो. आत झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू, ते कुणीच नाही, त्या स्किल सेटमधलं एकही माणूस नाही कंपनीमध्ये. ते हायर करण्यापासून तयार आहे. इंटरव्ह्यू घ्यायचे, त्याला हायर करायचं, जॉबवरती टाकायचं, त्याला एक्सप्लेन करायचं प्रोजेक्ट, आणि प्रोजेक्टवरती घ्यायचं. तुम्ही तर ऑलरेडी मुरलेले. हां. आणि मी एकटा आणि अजून 2 जण त्यांनी दिले होते कंपनीतले, आणि एक रिपोर्टिंग अथॉरिटी जो प्रोजेक्टवरती नाही, तो तिथे एक अजून. तो प्रोजेक्ट सुरू झाला. मग एक दररोज 2-3 घेत जवळपास 15 दिवसामध्ये टीम हायर झाली 30 जणांची. आणि पण तरी 15 दिवस गेले ना, म्हणजे आता सगळ्यांनाच टाईट शेड्यूल झालं. तर त्या कंपनीतले क्वालिटीचे लोक आले, ISO आहे ना, क्वालिटीचे लोक. म्हणजे तुम्ही क्वालिटी स्टँडर्ड कुठे आहे तुमचे? म्हणले बघा, म्हणलं हे तुमचे क्वालिटी स्टँडर्ड्स वगैरे मला सगळं मान्य आहे, तुम्हाला प्रोजेक्ट हवं आहे का क्वालिटी स्टँडर्ड हवं आहे?
मग प्रश्नात पडले असते. म्हणले नाही आम्हाला दोन्ही हवं आहे. म्हटलं मी प्रोजेक्ट करतो आणि मग तुम्हाला क्वालिटी स्टँडर्ड डॉक्युमेंट देतो. मी देतो तुम्हाला नंतर 2 महिन्यात तयार करून देतो सगळे. पण मला आता डॉक्युमेंटेशन करायला लावणार, नाही तर प्रोजेक्ट होणार नाही. मग काय म्हणाले? ते म्हणले ते नेलं हायरअपकडे. ते म्हणतो हायरअपनी मला बोलवून घेतलं. म्हणले काय? म्हटलं तुम्हाला पाहिजे तसं करू आपण, माझा काही प्रॉब्लेम नाही. पण मग तुमचेच क्लायंट आहेत, तुम्ही आणि क्लायंट. मी मधला माणूस आहे. मला काय 2 महिन्याच्या ऐवजी 1 महिन्यामध्ये तुम्ही काढून टाकाल. विषय तुमचा संपणार आहे क्लायंटबरोबर, माझा नाही. मी जे योग्य आहे ते तुम्हाला सांगतो की ते होणार नाही. एवढं डॉक्युमेंटेशन करत मी क्वालिटी स्टँडर्ड नक्की मेंटेन करेन, पण मी डॉक्युमेंटेशन करू शकणार नाही तुमच्या स्टँडर्डनी. तर डॉक्युमेंटेशन मी तुम्हाला नंतर आणि त्यात वेळ जाईल म्हणून का? हां, कारण त्यासाठी माणसं बसून प्रत्येक माणसाला हे झालं की डॉक्युमेंट केलं, हे केलं. तसं जमत नाही ना. तो तिकडं काम करतोय, तिथनं येऊन त्यांनी आधी डॉक्युमेंट करायचं, मग परत तिकडे जायचं, परत डॉक्युमेंट शक्य नाही होत. इट इज इम्पॉसिबल. किंवा लॅपटॉप घेऊन सुद्धा उघडून ते डॉक्युमेंट करायचं. बोलता बोलता आपली आता डिस्कशन चालली आणि मी तुम्हाला म्हटलं की आता हे सगळं लिहायचं बरं का, आत्ताच लिहायचं. ते पॉसिबल नाही. नाहीच ना पॉसिबल. नाही, एखादा असेल तर अपवाद मग. हां, म्हणजे तो पुरुषी नाही महापुरुष असं झालं ते. महापुरुष. ते तसं मी तर नाही. म्हटलं ते जमणार नाही म्हणलं. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, म्हणलं आपण करू. ते म्हणले ओके म्हणले. मग प्रोजेक्ट सुरू झाला. प्रोजेक्ट केला सगळा कम्प्लीट, रिलीज झाला. तर जॅपनीज लोकांचं कौतुक सांगतो तुम्हाला. तिकडचा जो मॅनेजर होता ना, त्यावेळेला तिथं ट्रेमर्स आले याचे भूकंपाचे. फार जोरात भूकंप झाला होता त्यावेळेला जापानमध्ये. साधारण 2010-12 असेल किंवा त्याच्यानंतर. तर तो माणूस त्यावेळेला आमचं फायनल टेस्टिंग चाललं होतं. तो एकटा बिल्डिंगमध्ये थांबला होता, बाकी सगळे सोडून गेले होते. बिल्डिंग पडण्याचे चान्सेस होते. धाडस असेल. हां, आणि ते कॉम्प्युटर आहे ना, तो लिटरली ते असे टेबल होतं ना, बाकी सगळे टेबल पडलेले, यांनी हे टेबल धरून ठेवलेलं आणि ते टेबल सकट तो असा इकडनं तिकडं जायचा, तिकडनं इकडं जायचा. आणि त्यामध्ये ते टेस्टिंग कम्प्लीट केलं आम्ही आणि वी रिलीज इन द टाईम. बापरे, किती सालची गोष्ट? 12-13ची ना? ही साधारण 12-13 असेल. 11-12-13. बरं. तुम्ही काल जापनीज लोकांची व्हिजिटिंग कार्ड देण्याची पद्धतीबद्दल बोलला, जरा सांगा. हां, आता जॅपनीज कल्चरमध्ये ना प्रत्येक गोष्टीला एक नियम आहेत. म्हणजे त्यांचे हे जे असतात ते जेव्हा चॉपस्टिक्स असतात त्या कशा तोडायच्या, ती डावी बाजू पुढे उजवी बाजू मागे याच पद्धतीने तोडतात. त्याला ते लाकडी हे असतं. त्यानंतर ती धरण्याची पद्धत, ती खाण्याची पद्धत, खाण्याचे नियम, आधी भात कुठला खायचा मग काय खायचं सांगा ना जरा थोडंसं विस्कळीत. आता त्यांच्याकडे चॉपस्टिक्स ह्या तुम्ही चॉपस्टिक्सनी कधी खाल्ले का? म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याकडे कोणी आपल्याकडे नाही, पण मला ते हे होत नाही, मला खाल्ल्यासारखं वाटत नाही. अपमान समजला जातो. पेनामध्ये एक बोटाचं मध्ये असतं आणि दुसऱ्या याच्यामध्ये असतं आणि यू हॅव टू होल्ड इट लाईक दॅट ओनली. ती चॉपस्टिक जर तशी नाही धरली तर तो समोरच्याचा अपमान समजला जातो. जेवताना किंवा असभ्यतेचं लक्षण समजलं जातं. किंवा जेवताना घेताना तुम्हाला ते विचारून एक ठराविक पद्धतीने विचारून ते घ्यायचं आहे असं, किंवा मानेने विचारायचं किंवा गेस्चरने विचारायचं, त्यानंतरच ते फूड घ्यायचं. आपल्यासारखं घेतलं मी बसा असं चालत नाही. त्यानंतर वागताना सुद्धा त्या समोरच्या माणसाच्या ॲथॉरिटीप्रमाणे तो बो केला जातो. तर तुमच्यापेक्षा सुपिरियर जर माणूस असेल तर जवळपास एलपर्यंत बो होतो. तुमच्या बरोबरीचा असेल तर नुसतं मानाने होतो. प्रत्येक ठिकाणी सान शब्द लावला जातो प्रत्येकाला संबोधताना. व्हिजिटिंग कार्ड एक्सचेंज करताना, व्हिजिटिंग कार्ड देताना तो माणूस त्याचं नाव समोर धरून तुम्हाला वाचता येईल असं व्हिजिटिंग कार्ड 2 हातांनी देतो आणि तुम्ही सुद्धा धरताना ते 2 हातांनी खाली कुठलाही शब्द हे नाही होणार अशा पद्धतीने न झाकता तसं घ्यायचं आहे. नंतर मीटिंगमध्ये जर 10 जण असेल आणि तो जो मेन माणूस असेल तर तो 10 जणांची व्हिजिटिंग कार्ड तो सिक्वेन्समध्ये ठेवतो आणि प्रत्येकाला त्याच्या नावाने संबोधतो. आणि मग ते हे काय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असेल किंवा साधी मीटिंग हे फॉलो केलंच जातं. खूप इंटरेस्टिंग सांगितलं तुम्ही. आतापर्यंत तुमचा प्रवास हा US मधून येऊन इथे स्वतःचं एक स्नॅक सेंटर सुरू करणं, त्याच्यानंतर डिपार्टमेंट एज्युकेशन, त्याच्यानंतर मग पुन्हा आधीच्या कंपनीसोबत कनेक्ट होऊन एक सहयोगाने काम करणं, त्याच्यानंतर एखाद्या प्रोजेक्टवरती तुम्हाला तुमचा रेफरन्स देताना असं देणं की बाबा हा माणूस हे करू शकतो, याच्यापेक्षा दुसरं कोणीच करू शकत नाही, इथंपर्यंतची स्पेशालिटी. मग आता वारीकडे कधी वळाला तुम्ही? हां, आता हे झाल्यानंतर ती जी कंपनी होती ते काम संपलं. काम संपलं म्हणजे ऑब्व्हियसली त्यांनी ठरवल्याप्रमाणे
स्केपगोट मी झालो, हम्म. कारण स्टँडर्ड मेंटेन नाही केले वगैरे अशा अनेक कारणांनी हम्म. दे डिड नॉट ॲब्सॉर्ब मी. हम्म. सो आमचा पूर्वीचा बॉस म्हणजे इंडसमधला जो बॉस होता विवेक मणिगे, त्याची कंपनी होती तिथं ॲक्सेल म्हणून कंपनी, तिथं मी जॉईन झालो. हम्म. हम्म. तिथं जवळपास 2 वर्ष काम केलं. 2 वर्षांनी आय सेड ओके दॅट्स फाईन, आता याच्यापेक्षा जास्त ग्रोथ नाही, हम्म. म्हणून मग तिथनं बाहेर पडलो. हम्म. बाहेर पडल्यानंतर स्वतःचं काहीतरी करावं अशी इच्छा होती. हम्म. तर द्विधा होती की करू की नको? इन्स्टिट्यूशनल करायचं का प्रोग्रामिंग. हम्म. हम्म. इन्स्टिट्यूशनल सुरुवातीला सुरू केलं, त्यांनी लोक येतील, संपर्कात येतील, मग नंतर बघू असं. 1-2 स्टुडंट आले गेले, हम्म. पण ते काय चाले ना. मग एक ॲक्सेल ट्री बरोबर म्हणजे आधीच्या कंपनीबरोबर एक मलेशियामध्ये एका कंपनीबरोबर काम केलं होतं. हम्म. तर त्या मलेशियन कंपनीतला जो हेड होता हम्म. त्याच्या ओळखीचा एक मुंबईत होता. हम्म. तर त्याला मी त्या मलेशियन कंपनी त्याच्याशी बोलता बोलता मी म्हणलं मी असं असं सुरू केलं तर काय. तो म्हणला ये क्या कर रहा है तू एक काम कर, मुंबई में ये कंपनी है, इनके ये आदमी है, इनको जाके मिल, उधर से तू चालू कर. हम्म. हम्म. मग त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी सांगितलं की अशी अशी आपली कंपनी आहे, दुसऱ्या कंपनीसाठी आम्ही काम करतोय, तर तुम्ही तुमच्या कन्सल्टिंग आवरप्रमाणे मला सांगा. ओके. मग तिथे ते पहिले प्रोजेक्ट मिळाले. मग पहिली हायरिंग केलं 5-6 जणांचं. वाटलं होतं की 3-4 वर्ष लागतील सेटलमेंटला, हळूहळू बिझनेस सेट व्हायला. पण ते हायरिंग केलं, हे केलं ते केलं. एकदा असं सुचलं की अरे याच्यामध्ये हे काम आपण कोणासाठी करतो, तर कंपनीला आपण जर डायरेक्ट गेलो तर कदाचित आपल्याला फायदा होईल. पण हा बिझनेस म्हणजे आता परत छलकपट हा भाग आला. तुमचं ते वाक्य खूप गाजलंय खरं तर. तर मग आता करायचं कसं. मग तर म्हणलं ठीक आहे, म्हणलं आपण एक काम करू, मुंबईला जाऊ. म्हणलं आमच्यातलेच दोघं तिघं, एक CMO केला, एकाला CFO केला, मी CEO, असं टायटल्स घेतले आपले आपणच. आणि म्हणलं ठीक आहे, म्हणलं मग त्या कंपनीच्या खाली उभे राहिलो आणि खालनं फोन केला त्यातल्या मेन माणसाला की सो अँड सो आम्ही खाली आलोय, या साईडला आलोच आहेत, म्हणलं जाता जाता आम्ही कुणासाठी काम करतोय ते बघून जावं, तर तुम्ही आहात का. म्हणलं आहे मी. तुम्ही कुठे आहात. म्हणलं आम्ही अशा अशा एरियात आहे. मग त्यांनी डिरेक्शन सांगितलं, असं असं इथं या कंपनीत यावं. वरती गेलो. मग तो म्हणला अरे वा तुम्ही आलात, बरं झालं वगैरे, मला तुला भेटायचं होतं वगैरे. म्हटलं आता खडाटा टाकला, आय एम अवेलेबल टू डिस्कशन, एवढा खडा टाकला, बाकी काही विषय काढला नाही. आम्ही सगळे परत आलो गाडीने. त्यावेळेला झेन होती माझ्याकडे, वॅगनर होती. परत आल्यानंतर त्याचा फोन आला, म्हणून क्लायंटकडनंच फोन आला, तू डायरेक्ट ये, तू डायरेक्ट माझ्याबरोबर काम कर. मग तिथनं त्या बिझनेसची इतकी चांगली सुरुवात झाली की 2 वर्षामध्ये आय फुलफिल माय टार्गेट. आणि ह्या गोष्टी एवढ्या फास्ट होत गेल्या की मला एका पॉईंटला असं वाटलं की इट हॅज टू एंड समवेअर. कारण नाही जाणार, म्हणजे हे जेवढा फास्ट गोष्टी घडतात तेवढ्या फास्ट त्या खराब पण होतात. तिथं एक इच्छा सुरू झाली की यातनं विरक्त व्हावं. आणि ह्या सगळ्या कामाच्या स्वरूपात, अर्थात मला करायला लागणारे जे उद्योग आहेत मार्केटिंगच्या दृष्टीने वगैरे, हे मार्केटिंगच्या लोकांना माहिती आहेत, त्याचं काय मी बोलायलाच पाहिजे असं नाही. तर ते सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी मला स्वतःला करायला लागायच्या. माझ्याकडे कोणी माणसं नव्हती तशी. त्याचाही ताण होता. ते करतोय ते योग्य नाही हेही कळत होतं. मग पुण्यामध्ये आलो तर आमचे एक इंगळे काका म्हणून इथे आहेत. त्या इंगळे काकांनी आमच्या वडिलांना ते वारीला घेऊन गेले होते. आपल्याला भेटले ते वारीत ते ना? नाही, इंगळे काका गेली आता. ओके. हां, ते दुसरे भेटले. तुम्हाला दुसरं सांगतो मी. त्यांच्याबरोबरचे जे भेटले ना ते श्याम काका भेटले होते. श्याम काका त्यांच्याबरोबरचे ग्रुपमधले, आणि वायकर म्हणून. बरोबर. आपण बहुतेक आपली चर्चा झाली ना. हां, चर्चा झाली. तर इंगळे काका म्हणले की आमच्या वडिलांची वारी अर्धीच झाली सासवडपर्यंत. तर वडिलांची अर्धवट झाली हे मला सासऱ्यांनी सांगितलं की त्यांना खूप इच्छा होती पण त्यांची वारी झाली नाही. कुठनं विषय निघाला होता काही माहीत नाही मला, पण त्यांनी एकदा अचानक मला सासऱ्यांनी सांगितलं माझ्या. म्हणून मी ते इंगळे काकांना म्हटलं वडिलांची वारी कंप्लीट नाही झाली, त्यांना इच्छा होती तर मला करायची. म्हणलं ठीक आहे. म्हणलं इंगळे काका तुला यावर्षी जायचं. म्हणलं त्यावेळेला इंगळे काका जेव्हा भेटले होते मला त्यावेळेला त्यांची अशी दाढी वाढलेली, नर्मदा परिक्रमा करून आले ते, चेहऱ्यावरती भयंकर तेज. म्हटलं आज मी येतो, तुझा बिस्तरा बांधू आपण तुमचा. ते मला द्रविड सरच म्हणायचे, कारण वडिलांच्या हाताखाली ते काम करायचे, त्यामुळे ते मला पण सर म्हणायचे. मी म्हटलं तुम्ही मला कुठे सर म्हणले, मी तुम्हाला ह्याच्यासारख्या अतुल नावाने हाक मार. नाही म्हणले तुम्ही द्रविड सरच आहात. म्हणलं का त्यांना असं वाटायचं आय डोंट नो. मग आले, म्हणले चला द्रविड बॅग भरा, बिस्तरा भरला. किती सालची गोष्ट आहे ही साधारण 12 वर्ष पहिले. बरं. म्हणजे ही 12वी वारी होती ना, तेव्हा 12 वर्ष.
आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे म्हणलं, मग आळंदीला जायचं. त्यांनी तेच सगळे सांगायचे, या वेळेला निघायचं, मग तिथनं जाऊन तिथं आळंदीला जायचं. आळंदीला जाऊन आळंदी टू पुणे आलं, पुण्यातलं बिस्तरा टाकला, बिस्तरा टाकून सासवडला गेलो. त्यावेळेला ही लोकं सगळी वयाने थोडीशी जास्त होती, त्यामुळे ही लोकं दिंडीबरोबर चालायची नाही. त्यांची त्यांची घरं ठरलेली असायची. ते दिंडीत आहे, पण दिंडीबरोबर चालता यायचं नाही त्यांना, वय जास्त होती. त्यामुळे ते आयदर पुढे जायचे किंवा मागे राहायचे, पण त्यांची ठिकाणं ठरली होती, तिथं जाऊन ते राहायचे, विश्रांती करा. रस्त्यात विश्रांती घ्यायचे. घरं होती, संडास बाथरूम होते असं. आणि मी ते समजू शकतो की वयानुसार बॅलन्स केलं बॅलन्स करायला पाहिजे. पण मी दुसऱ्या वर्षी त्यांना म्हटलं, म्हणजे तुमच्या वयाचं मला कळत आहे म्हणलं, हां माझं वय लहान आहे, हां मी तुमच्यासारखं वागलं तर मला भगवंत हे नाही बघ. वारी ती वारी आहे, ती मला दिंडीच्या पद्धतीने केलेली मला जास्त योग्य वाटेल. तर इंगळे काका म्हणलं, मी वारीत जातो या वर्षीपासून, तुम्ही नाराज तर नाही होणार. नाही नाही म्हणले, त्यावेळी तुम्ही जा तुमचे तुम्ही, मी यांना सांगेन. मी जायला सुरुवात केली. मला त्यांनी हे सांगितलं, आणि भजनात लक्ष ठेवा म्हटले, बाकी गोष्टीत लक्ष घालू नका, काही उपयोग होत नाही त्याचा. म्हटलं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग त्या भजनात लक्ष घालायचं म्हणजे पहिल्या त्या 2-3 लाईनमध्ये थांबायचं. पकवासपासून तुम्ही मागे विणेकऱ्यापर्यंत पडलात ना की आवाज येत नाही, भजनात लक्ष नाही घालायचं. पण मग सुरुवातीला त्या लाईनमध्ये कोणी घेतच नाही तुम्हाला, कारण तो पहिल्यापासून जुने जाणते ते कलाकार तिथं असतात. मग विणेकऱ्यापाशी पण मग आमच्या तिथं नाना भोईटे भेटले तिथं. नाना भोईटांनी फार अगदी कसं घालायचं धोतरपासनं सगळ्या गोष्टी शिकवल्या. धोतर कसं नेसायचं, आता मी धोतराशिवाय जातच नाही. धोतर कसं नेसायचं, कोणाशी काय बोलायचं, कोणाशी काय बोलायचं नाही, कुठे थांबायची ठिकाणं पण. आता विसावा जरी असला ना तरी आता तोंडल्याला आपण तोंडल्याचा जो विसावा पुढे आहे आपला, पण भोयटे काका यांच्याबरोबर असतात, विणेकऱ्याबरोबर असतात, त्यामुळे त्यांना आधी लागायचं. त्यामुळे आम्ही तिथं माऊलींना सोडायचो नाही. जेवण आम्ही भिक्षांदेही करून चालायचो. मी जवळपास 8 वर्ष तोंडल्याचं जेवण भिक्षांदेही करून करतो. शेजारची कोणीतरी वाढत असतं, तिथनं आणून खायचं. बापरे. आणि मग इंगळे काकांनी वारीला सुरुवात करून दिली. पहिलं वर्ष थोडंसं VIP स्टाईल झालं, पण दुसऱ्या वर्षापासून रेग्युलर वारी सुरू केली. बरं, आता मुद्दा असा आहे, व्यावहारिक आयुष्यामध्ये खूप छलकपट करावी लागतात, आणि त्याच्यामुळं मग पुन्हा ते स्ट्रेस येतो, माणसासारखं जगत नाही आहे, आपण खूप प्रॅक्टिकली होत जातो, त्याच्यामुळे सगळं सोडून दिलं आणि तुम्ही वारीत आला. ते जरा लोकांना समजावून सांगा की आपण व्यावहारिक दुनियेच्या नादात जॉब, करिअर, पैसा याच्यामध्ये मूळ जगणं आपण विसरलोय. तर त्या दृष्टीने थोडक्यात काय सांगाल? आता बऱ्याच वेळेला वर्क लाईफ बॅलन्स असं म्हटलं जातं, म्हणजे काम आणि आयुष्य याचा बॅलन्स करा. पण खरं सांगायचं तर तुमचं काम आणि आयुष्य हे वेगळं नसतंच. त्यामुळे तुम्ही जे कामावरती जे तुम्हाला करायला लागतं, काम पूर्ण करण्यासाठी कोणाचं तरी लांबूल चालणं, कुठेतरी रागवणं, कोणाला तरी फोडणं, जोडणं, या गोष्टी तुम्हाला कामावरती करायला लागतात. तुम्ही मॅनेजर असाल तर जास्त करायला लागतात, हाताखालच्या असलं तर तुम्ही सोसणारे असतात. पण तिथल्या ज्या भावना आहेत त्याच तुम्ही घरी घेऊन येता, आणि त्याच भावनाने तुम्ही घरात पण असता. त्यामुळे जर एखादा व्यक्ती जर असं म्हणत असेल की मी व्यावहारिक काम करताना सुद्धा मी वारी करतो आणि मी व्यवस्थित सक्सेसफुल आहे, किंवा मी अध्यात्म करतोय आणि मी व्यवस्थित सक्सेसफुल आहे, तर असं होतच नाही कधीच. कारण तुम्हाला तुमचं स्वत्व हे जेव्हा तुम्ही एखाद्याकडनं काम करून घ्यायचं असेल किंवा एखाद्याच्या हाताखाली काम करायचं असेल तेव्हा सोडायलाच लागतं. आणि हे स्वत्व जे आहे ते जर तुमचं अध्यात्माकडे कल घेणारं असेल तर त्याच्या वेदना जास्त होतात. त्यामुळे आता बऱ्याच लोकांना आता वारीमध्ये जे येतात त्यातले सगळेजण 17 दिवस करूच शकत नाही. काही लोक 3 दिवस करतात, काही दिवस 4 दिवस करतात. कारण जॉबवरनं मला सुटकाच मिळत नाही. हा एक भाग झाला की तुम्ही पूर्ण सोडल्याशिवाय तुम्हाला पूर्ण घेता येत नाही, अर्धवट तुम्हाला मिळत नाही. दुसरा भाग असा होतो की तिथं काहीतरी थापाच मारायला लागतात कधीतरी, की नाही बाबा मला इकडे जायचं असेल तर थापा पण मारायला लागतात. तो पण भाग होतो. आणि मला असं नाही वाटत की तुमची एकाग्रता ही एका ठिकाणी एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी राहू शकते. माझं स्वतःचं हे पर्सनल मत आहे की प्रपंच ही गोष्ट वेगळी आहे, व्यावहारिक जीवन ही वेगळी गोष्ट आहे, आणि अध्यात्म गोष्ट वेगळी आहे. प्रपंचात राहून अध्यात्म करणं शक्य आहे का? तर शक्य आहे. पण व्यावहारिक जीवनात राहून प्रपंचात राहून अध्यात्म करणं थोडं डिफिकल्ट आहे.
तुम्हाला व्यावहारिक ही जी स्विच ऑन स्विच ऑफ मेकॅनिझम आहे हे एवढं इझी शक्य नाही आहे. तुमची एकाग्रता व्यावहारिक जीवनातनं अचानकपणे आध्यात्मिक जीवनात स्विच करणं मला स्वतःला शक्य होत नाही. बरोबर आहे, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला. दुसरा प्रश्न असा आहे माझा, सुखी संसारिक आयुष्य जगण्यासाठी काय केलं पाहिजे माणसानं? त्या दिवशी आता याला तुम्ही मला पार्टनर पुस्तकाचं उदाहरण दिलं होतं बप्पू काळेंच्या. तर हा थोडा म्हणजे खरं तर प्रेक्षकांनी इतकं याच्यावर तुमचं कौतुक केलंय, तू इतकं भरभरून बोलावं अशा अपेक्षा आहे. सुखी संसारात जसं मी पार्टनरमधलं सांगितलं तुम्हाला, कॉम्प्रोमाइज हा भाग आहे. हां, सहनशीलता हा दुसरा भाग आहे. तुमची सहनशीलता, दोघांच्यापैकी एकाची सहनशीलता पाहिजे. दोघांपैकी एकाची ॲग्रेसिव्हनेस पण पाहिजे प्रोटेक्शनसाठी, सिक्युरिटी देण्यासाठी. मग ती कधी तुमची असेल, कधी दुसऱ्याची असेल. घरातल्या ज्या गोष्टी करायच्या आहेत या सहकार्यातनंच करायच्या असतात. नवरा बायकोचे जर सहकार्य नसेल तर दोघांच्याही, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर एखादी बायको, एखादं उदाहरण द्या ना. आता आपल्याकडे तुम्ही आज जेवायला आला होता, तुम्हाला जेवायला वाढायला मीच होते. बरोबर. माझी आता मिसेस वकील आहे, तिला जायलाच लागणार होतं. हे योग्य ठरलं नसतं की तू महिला आहे, स्त्री आहेस म्हणून तू घरी थांबायला पाहिजे, जेवायला वाढलं पाहिजे, असं नाही ना होत. नाही, खरं आहे. जेवायला घेणं, हे करणं, ती बाहेरचं काम आहे, तिच्याकडे बाहेरची कामं आहेत, ती समाजसेवाच झाली ना, वकिलीचं काम. ही खूप खरी गोष्ट आहे. तर ती काम करत असताना मला घरातली काही 4 कामं करायला लागली तर करायलाच पाहिजे. अर्थात मी खूप कामं करतो असं नाही, मी अतिशय घरातल्या कामामध्ये मी खूप वेळा शिव्या खातो की काही कामं करत नाही म्हणून. पण ह्या गोष्टीमध्ये मी कधीच तक्रार कधी करत नाही की या गोष्टी मला करायला त्याचा काय. म्हणजे समजदारपणा. बरं. पण माझ्यापेक्षा माझ्या मते घरातली कामं सुद्धा अश्विनी जास्त करते. पण काही गोष्टी या नाहीच शक्य होत तिला. अश्विनी म्हणजे तुमच्या पत्नी सौभाग्य होती. ती क्रिमिनल लॉयर आहे आणि शी इज डुईंग व्हेरी वेल. आणि आता तिचं पण तसंच आहे की ती नाही म्हणलं तरी आध्यात्मिक दृष्टिकोनात नाही. आमच्याकडे पैसे न घेता येणारे क्लायंट्सच जास्त आहेत. गरीबातले लोक असतात, इथलं गाडीवरनं जाणारा भाजीवाला असतो, कोणाचं तरी काहीतरी पकडलेलं असतं, मुलगा असतो, हे असतं ते असतं, असे सल्ला घेणारे, त्याच्यातनं जाऊन त्याची एखादी कोर्टाची केस डेट असेल, पैसे न घेता बऱ्याच वेळेला अश्विनीचं 90% काम अश्विनीचं पैसे न घेता आहे. खूप चांगली गोष्ट आहे. लोकांना असं वाटेल की वकील आहेत म्हणजे हे बघा, हे इतकं चांगलं सांगतात आणि ह्यांच्या पत्नी वकील आहेत, पण त्या जवळजवळ 90% कामं प्रेक्षक पैसे न घेता. आणि कसं आहे माहिती आहे का, मला बरेच लोक म्हणतात तुम्हाला काय पटकीने मिळून जातील 2 लाख रुपये. म्हणलं तसं नाही आहे. म्हणलं आमचा तो माइंडसेट नाही आहे ना. माझ्याकडे आज एखादा गरीब माणूस असेल किंवा श्रीमंत असेल, काय मला माहीत नाही, त्याकडे 40 एकर का शेती असे ना, हे मला योग्य वाटत नाही किंवा माझ्या मिसेसला योग्य वाटत नाही की त्याचं पोरगा अडकलंय कुठेतरी तडक डोक्याने, त्याने कोणाला तरी एखादा बुक्का मारला आणि त्याने केस घातली आणि ते पोरगं जेलमध्ये गेलं आहे, तर त्याचं बेल करायचं आहे. तर त्यावेळेला त्याला म्हणायचं की नाही तू मला आत्ता 50,000 रुपये दे तरच तुला सोडवतो. ते अश्विनी कधीच करत नाही. ठीक आहे, चल जाऊ आधी बेल करू मग बघू. मग बेल झाल्यानंतर त्याने पैसे बऱ्याच वेळेला पैसे तो विचारतच नाही. हा पण भाग आहे ना. खूप इंटरेस्टिंग आहे. तो पैसेही मागत नाही, तो पैसे विचारायला येत नाही, आणि विचारले तर तो म्हणतो कसले एवढे नाही देत आहेत. असले तरी न देणारी लोक आहेत. पण हा शेवटी भाग आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याने घेणाऱ्याच्या हात. मला सांगा, घेणाऱ्याने देता देणार. खरंय. मला सांगा, तुम्ही मगाशी ऑल्गोरिदम बद्दल आपली जेवण करताना चर्चा सुरू होती, त्याच्यात तुम्ही मला वेद आणि असं काहीतरी संदर्भ दिला ना, तो जरा थोडं एक 5 मिनिट. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, आता बऱ्याच लोकांना हा संभ्रम असतो. बऱ्याच ठिकाणी श्रुती स्मृती हा एक प्रत्येक ठिकाणी शब्द येतो. आपण अध्यात्माचं वाचन करतो. बऱ्याच नवीन लोकांना हा प्रश्न असतो, श्रुती आणि स्मृतीमध्ये फरक काय. अर्थात हा टेक्निकल भाग आहे ज्ञानाचा, पण माहिती असलं तर जास्त आपल्याला सोपं जातं. तर वेद जे आहे ते प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत, ज्ञानाची तत्व आहेत. त्यांना श्रुती म्हणलं जातं, वेद साहित्य, वेदांच्या. त्यानंतर जे आलेली पुराण आणि उपनिषद आहे त्याला स्मृती म्हणलं जातं. मॅनिफेस्टेशन आहे. प्रिन्सिपलचं मॅनिफेस्टेशन जे होतं ते पुराणात आहे. तर मॅनिफेस्टेशन करायला सोपं असतं, कारण ते
उद्धृत स्वरूपात आहे, म्हणजे ते दिसतंय तुम्हाला किंवा त्याचं वाचन केलं जातं, ते बोललं जातं. तर तुम्हाला विष्णू दिसतो, तुम्हाला इंद्र दिसतो, तुम्हाला गणपती दिसतो, त्याची हे कसं करायचं, सगुण झालं. पण वेद काय आहे? निर्गुण आहे, प्रिन्सिपल आहे. एखादं डिझाईन तुमच्या डोक्यामध्ये असतं तेव्हा ते तुम्हाला दिसत नसतं. एखादा कप तयार करायचा, तो कप तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये असतो, तो दिसत नसतो. पण तो जेव्हा तयार होतो तेव्हा त्याचं मॅनिफेस्टेशन झालं आणि तो कप तयार झाला. तर तो तुमच्या डोक्यामध्ये असतो, त्याचं स्वरूप वेद स्वरूप झालं. आणि जेव्हा तो उद्धृत स्वरूपात मॅनिफेस्टेशन स्वरूपात झालं तेव्हा ते पुराण स्वरूप झालं. तर आता अल्गोरिदम जो आपण म्हणतो, अल्गोरिदम बऱ्याच लोकांना अल्गोरिदम लिहिलेला असतो त्यामुळे तो टँजिबल किंवा टँजिबल स्वरूपात आहे असं वाटतं. टँजिबल म्हणजे त्याला टच करू शकतो. नाही नाही तसं नाही, अल्गोरिदम ही कन्सेप्ट आहे. हां हां ते अशा पद्धतीने असं असं करत जायचं, असं असं करत जायचं, असं असं करत जायचं. एक उदाहरण देऊन थोडक्यात सांगा. रस्ता क्रॉस करताय तुम्ही, बऱ्याच वेळेला आमच्या कॉम्प्युटर IT मध्ये लोकांना हा पहिल्यांदा विचारलेला प्रश्न असतो की याचा अल्गोरिदम लिहा. तर रस्ता क्रॉस करताना तुम्ही कसा जाल, तर तुम्ही खरं तर अल्गोरिदम फॉलो करत असता. तुमच्या मेंटलमध्ये डोक्यामध्ये तो अल्गोरिदम असतोच की रस्ता क्रॉस करताना आधी उजवीकडे बघा, मग बघा की वाहन नाही आहे ना, वाहन नाही आहे ना, मग रस्त्यावरती पाय टाका, मध्यापर्यंत जा, मग डावीकडे बघा, परत बघा, वाहन नाही आहे ना, मग सरळ जा, मग रस्ता क्रॉस. हा अल्गोरिदम आहे. त्याच्यामध्ये इफ देन एल्स आले. इफ आला, वाहन नाही आहे ना, नाही आहे ना, तर हो आलं तर पुढे, नाही आलं तर थांब. हे अल्गोरिदम झाले, इफ देन एल्सचे लूप्स झाले. कन्सेप्ट एखादी फॉलो करणं. फॉर एक्झाम्पल मी विचारतो त्याला तसंच म्हणायचं. करेक्ट. एखादी कन्सेप्ट जी असते ती तुमच्या डोक्यामध्ये जेव्हा असते तेव्हा ती अल्गोरिदमिक स्वरूपात असते. बरं, आता असं झालं तर असं झालं तर असं झालं तर असं झालं. तुम्ही त्याला तुमच्या कन्सेप्टच्या पुढची स्टेज ही अल्गोरिदम आहे. म्हणजे ती उद्धृत करण्यासाठी तुम्ही अल्गोरिदम वापरता, पण त्याच्या पुढची स्टेट हा ॲक्च्युली प्रोग्राम आहे. मॅनिफेस्टेशन अल्गोरिदमचं हे प्रोग्राम झाला, एक्झिक्युटेबल प्रोग्राम झाला. मग मला इथे सांगा, जे सोशल मीडियाचं सध्या अल्गोरिदम, फेसबुक, इन्स्टा, मेटा, तुम्हाला हे पण खूप चांगलं IT क्षेत्रात असल्यामुळे ते खूप चांगलं माहिती आहे. तर हे कसं काम करत असतं? फेसबुकचे म्हणजे अल्गोरिदम तसं नाही म्हणत मी, एकूण सोशल मीडियातलं अल्गोरिदम असतं ना. आता तुम्ही प्रॅक्टिकली आपलं दैनंदिन जीवनातलं अल्गोरिदम सांगितलं, सेम गोष्ट इकडे पण असते ह्या डिजिटलच्या दुनियेमध्ये. ते जरा थोडं लिंक करून सोप्या शब्दात सांगा. आता तुम्हाला बॅक जातो मी. गुगल किंवा अल्टा विस्टा किंवा याहू यांचा पहिला बिझनेस काय, तर व्ह्युअरशिप वरती आणि लाईकवरती. तर पहिल्यापासून ते गणितच तसं मांडलं गेलं की जेवढे लोक बघतील तेवढे त्याचं हे होईल. तर स्टिकीनेस आणणे कंटेंटला हा त्याचा मेन इम्पॉर्टंट भाग असतो. तर स्टिकीनेससाठी पूर्वी काही केलं जायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हाफ न्यूड हे टाकायचे, कंटेंट टाकायचं किंवा असे कॅची वर्ड्स टाकायचे, भडक टाकायचं. आणि मग त्याला जेव्हा कंटिन्युअसली माणूस बघत जातो तर त्याच्याप्रमाणे तो स्टिकीनेस वाढवायचा. जर जेवढी व्ह्युअरशिप म्हणजे टाईम लेंथ जास्त, तेवढं ह्या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ते चांगलं रेव्हेन्यू चांगलं. रेव्हेन्यू तर तेवढं चांगलं का, तर त्या पिरियडमध्ये तेवढे ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दाखवता येतात. ते ॲडव्हर्टाइजमेंट दोन प्रकारचे आहेत. फोनवरती दोन प्रकारचे असतात. एक बॅनर ॲड असते आणि मोठी येते ती मध्येच, आणि एक वरती रनिंग ॲड असते. या दोन्ही ॲडमधनं त्यांना रेव्हेन्यू मिळत असतो. त्या ॲडचा रेव्हेन्यू दोन प्रकारचे आहेत. परत ॲडचा रेव्हेन्यू वरती बघण्याचा रेव्हेन्यू आहे, नुसतं येण्याचा पण रेव्हेन्यू आहे, क्लिक करण्याचा रेव्हेन्यू. बरोबर. तर क्लिक करण्याचाही रेव्हेन्यू त्यांना मिळत असतो. हे फोनवरचं झालं. तसंच लॅपटॉप किंवा दुसऱ्या याच्यावरती पण तोच भाग आहे. तर ह्या सगळे प्लॅटफॉर्म आर डिझाईन टू मेक यू स्टिक टू इट. दे आर नॉट डिझाईन टू पोर्ट्रे द ट्रूथ. आता हे जे तुम्ही सांगितले हे जरा मराठी कॉन्टेंट क्रिएटरला सोप्या भाषेत कसं सांगा. हे कुठलंही तुम्ही हा जो सगळा सोशल मीडियाचा जो जंजाळ आहे तो तयार हा तुमच्या प्रेक्षकांना धरून ठेवण्यासाठी तयार केलेला आहे. त्याच्यात तुम्ही जर यशस्वी झालात तर तुमच्या याच्यावरती लोक जास्त येणार आणि तुम्हाला जास्त पैसे मिळणार. पण हे सत्यासाठी काही नाही आहे. तुम्ही सत्य मांडलं म्हणून तुम्हाला लोक जास्त मिळतील, प्रेक्षक, असं होणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला सोशल मीडियावरती दिसणारी गोष्ट प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही. ही गोष्ट खोटी पण असू शकते, पण ती तुम्हाला पटणारी असेल. तर 1000 लोक म्हणले की मला सूर्य पश्चिमेकडे उगवलेला आवडेल असं त्यांचं मत असेल, तर सोशल मीडियावरती लिहिलं जाईल की सूर्य पश्चिमेला उगवतो. का? त्यांना महत्त्वाचं काय आहे
हे 1000 लोकांनी ते बघून त्याच्यावरती लाईक केलं. दे डोंट केअर की खरं. लोकांनी एकाने कोणते स्टेटमेंट केले तसं ते वाक्य आहे असं घेणं. आता हे आपल्या भाषेत सांगायचं तर सोशल मीडिया हा मिथ्या आहे, ही माया आहे. ती सत्य पण असू शकते, असत्य पण असू शकते. हे बरोबर. आता हे तुमच्यावरती आहे की त्यातलं सत्य शोधून काढायचं. वा. म्हणजे जे दाखवलं जातं ते सत्य असेल असं नाही, तर त्यासाठी तुम्हाला सत्य डोळ्यानं स्वतः वाचावं स्वतः बघायला लागेल. सोशल मीडिया कुड बी अ स्टार्टिंग पॉईंट ज्ञानाच्या दृष्टीने, बट इट्स नॉट अल्टिमेट ट्रूथ. तो तुमचा अल्टिमेट ट्रूथ असू शकत नाही. मला असं वाटतं की अल्टिमेटली ते होईल. दे विल बी 4-5 कंटेंट क्रिएटर की जे अल्टिमेट ट्रूथ सांगायचाच प्रयत्न करतील. पुढच्या भागामध्ये मला तुम्हाला IT बद्दल जरा बोलायचं, चर्चा करायची. आपण प्रेक्षक पाहत राहा पुढचा भाग.